आइए हम कई दिनों से विश्वास रूपी जहाज डूब सकता है इसके बारे में सीख रहे हैं। आणि बरेच दिवसापासून आम्ही विश्वास रूपी जहाज हे बुडू शकतो याविषयी पाहत आहोत. हम एक उपमा दी गई है विश्वास को जहाज की, आणि विश्वासाला आपण ती जहाजाची उपमा दिलेली आहे. क्योंकि परमेश्वर के अभिवचन प्रतिज्ञा यह है कि विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है. कारण की परमेश्वराचं हे अभिवचन आहे की विश्वास करण्यासाठी सर्व काही शक्य और आहे. विश्वास से कठिन बातों को हम पा सकते हैं. आणि विश्वासानं कठीणातली कठीण गोष्ट आम्ही मिळवू शकतो. और विश्वास के द्वारा ही बड़े बड़े युद्धों को जीत सकते हैं. आणि विश्वासाद्वारेच मोठमोठी युद्ध आम्ही जिंकू और शकतो. विश्वास के अंदर ही चमत्कार छुपे हुए हैं. आणि विश्वासामध्येच चमत्कार लपलेले आहेत. विश्वास में ही अद्भुत बातें छुपी हुई हैं. विश्वासामध्येच अद्भुत गोष्टी लपलेल्या और आहेत. विश्वास के द्वारा ही आप और मैं खुदा को खुश कर सकते हैं. आणि विश्वासाद्वारेच तुम्ही आणि मी परमेश्वराला आनंदी करू शकतो. दूसरा कोई मार्ग नहीं है परमेश्वर को खुश करने के लिए. दुसरा कुठला मार्गच नाहीये देवाला आनंदी करण्याकरता. एक ही बात है, अगर प्रभु को खुश करना है तो विश्वास के द्वारा. एकच गोष्ट आहे, जर परमेश्वराला खुश करायचं असेल तर ते विश्वासाच्या द्वारे. इसलिए आपको मुझे विश्वास में बढ़ना है, आणि म्हणून तुम्हाला मला विश्वासामध्ये वाढायचंय, विश्वास में चलना है, विश्वासामध्ये चालायचं, विश्वास से बोलना है, विश्वासानं बोलायचं, विश्वास से देखना है. विश्वासानं जब पाहायचं. हम ये बात विश्वास से करना शुरू करेंगे तो असंभव बातें भी आपके लिए संभव बन आणि जेव्हा जाएंगी. तुम्ही आणि मी विश्वासानं बोलायला पाहायला शिकू त्यावेळेस अशक्य गोष्टी तुम्हा आणि आम्हासाठी शक्य होतील. लेकिन शैतान नहीं चाहता कि आप और मैं विश्वास में बढ़ें, पण सैतानाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी विश्वासामध्ये वाढावं. क्योंकि विश्वास एक ऐसी चीज है कि आपके मार्गों को समुद्र को खोल कर रख सकती है. कारण विश्वासच एक अशी गोष्ट आहे जी तुमची मार्ग उघडू शकेल, जी जो समुद्र आहे ती दुभागू शकेल. और जब आप विश्वास में बढ़ते हैं जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये वाढता तो ये डूब सकता. बुडू शकतो. विश्वास को जहाज की उपमा दी गई विश्वासाला जहाजाची उपमा दिली आहे. और विश्वास डूब सकता है, इसके कई कारण हमने देखा. आणि विश्वास बुडू शकतो याची बरीचशी कारण आम्ही पाहिलीत. 1 तिमोथी 19:20 के अनुसार हम देख रहे हैं. 1 तिमोथी याचा पहिला अध्याय 19:20 अनुसार आम्ही पाहत आहोत. 1 तिमोथी पहिला अध्याय 19 और 20 के अनुसार हम मनन करते जा रहे हैं. आणि त्यानुसारच आम्ही मनन करत आहोत. और विश्वास रूपी जहाज कैसे डूबता है हमने काफी बातों को देखा है. आणि विश्वासरूपी जहाज कसं बुडतं याविषयी बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्यात. और मैं रिवीजन नहीं लूंगा, आता मी तुम्हाला परत मागोवा घेणार मैं नाहीये, आगे जाना चाहता हूँ. तर मी पुढे जाणार. अगर आपने अभी तक देखा नहीं तो आप YouTube पर जाकर इस वीडियो को देख सकते आणि हैं. मागचं माहित नसेल तर आपण YouTube मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकता. मीडिया टीम काफी अच्छा काम कर रहे हैं, उन्होंने सब वीडियो को इसके अंदर डाला आणि है. आमची मीडिया टीम अतिशय उत्तम काम करत त्यांनी सर्व हे व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, कोई वंचित ना हो वचनों से. जेणेकरून कुणी वचनापासून वंचित असू हर नये. एक व्यक्ति आशीषित हो. प्रत्येक व्यक्ती हा आशीर्वादित व्हावा. इसलिए आज हम थोड़ा सा आगे जाएंगे. आणि म्हणून आज थोडंसं पुढे जाऊया. विश्वास रूपी जहाज डूब सकता है अगर हम प्रशिक्षित ना हो. विश्वास रूपी जहाज बुडू शकतं जर आम्ही प्रशिक्षित नसलो तर. अगर हमारे जीवन में ट्रेनिंग ना हो तो. जर आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नसेल, प्रशिक्षण नसेल, इसलिए आपका और मेरा सबसे पहली जवाबदारी यह है कि आप और मैं बढ़ने के लिए, आगे बढ़ने के लिए ट्रेनिंग लें. आणि म्हणून तुमची आणि माझी सर्वप्रथम जबाबदारी ही आहे की जर आम्हाला पुढे वाढायचंय तर तुम्हाला आणि मला प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. सिर्फ यीशु मसीह को अपनाना ही काफी नहीं है. फक्त येशूला आत्मसात करणंच महत्वाचं नाही. यीशु का उद्धार करते अपने जीवन में लेना ही काफी नहीं आणि है. येशूला तारण करता म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारणंच पुरेसं नाहीये. उद्धार करता मानकर अभी आपको और मुझे आगे बढ़ना है शिक्षित होते हुए. आणि तारण करता त्याला मान्य करून तुम्हाला आणि मला पुढे चालायचंय, प्रशिक्षित व्हायचंय. और हम टाइटैनिक जहाज के विषय में मनन करते हुए जा रहे आणि हैं. आम्ही टायटॅनिक जहाजाचं उदाहरण घेऊन त्याच्यावर आम्ही मनन करत आहोत. और इसी पर मैंने मनन किया. आणि त्याच्यावरच मी मनन केलं. जो टाइटैनिक जहाज डूबने का और लोग इतने मरने का कुछ कारण है उसके हे पीछे. टायटॅनिक एवढं मोठं जहाज बुडण्याचं आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मरण पावण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. और एक कारण उसका ये था, आणखी एक कारण त्याचं हे होतं, टाइटैनिक के जो चालक दल हैं उनके पास पहले से ही बहुत कम समय था ले जाने के लिए, ये जहाज को आगे ले जाने के लिए. आणि हे जहाज पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्याकडे फार कमी वेळ होता. इसलिए उनके जो पहले यात्रा उन्होंने शुरू किया तो उन्होंने लोगों को ट्रेनिंग नहीं दिया. आणि म्हणून जेव्हा पहिल्या प्रवासाला ते जहाज निघालं त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी व्यवस्थितरित्या प्रशिक्षित केलं नाही, त्यांना शिक्षण दिलं नाही.
उनके पास में बहुत कम समय था, त्यांच्याकडे फार कमी वेळ होता. इसलिए जो कैप्टन थे, कैप्टन स्मिथ जो थे, उन्होंने लाइफ बोट कैसी चलाई जाए, लाइफ बोट का जो ट्रेनिंग उन्होंने रद्द कर दिया. आणि म्हणून ते जे कॅप्टन होते स्मिथ म्हणून, त्यांनी ही लाईफ बोट कशी काढावी, त्याचा उपयोग कसा करावा, याचं ट्रेनिंग, याचं प्रशिक्षण कुणाला दिलंच नाही. और उनके पास में उस समय नहीं मिला कि इसका प्रशिक्षण दिया जाए. आणि त्यांना ते प्रशिक्षण देण्याकरता वेळच मिळाला ये नाही. बहुत जरूरी था. अगर ट्रेनिंग ना दिया जाए, अपघात के समय, दुर्घटना के समय अगर वो कैसे व्यवहार किया जाए उन्हें नहीं मालूम था. आणि मग प्रशिक्षण न दिल्या कारणानं अपघाताच्या वेळी कशा प्रकारे त्याचा वापर करावा हे त्यांना कळालंच नाही. इसलिए वो कई बार उनको चांस भी मिला कि हम ट्रेनिंग ले, लेकिन उन्होंने ट्रेनिंग रद्द कर दिया. आणि बऱ्याचदा त्यांना संधी मिळाली तरी ते जे प्रशिक्षण घेणं त्यांनी रद्द केलं. जब टाइटैनिक डूब रहा था, जेव्हा ते टायटॅनिक बुडत होतं, तब वहां पे लाइफ बोट के जो मेंबर थे उनको यही नहीं पता था कि लाइफ बोट कहां पर रखा हुआ है. आणि मग ते लाईफ बोटचे जे अधिकारी होते त्यांना माहीतच नव्हतं की ते कुठं ठेवलेले आहेत. अगर मालूम भी है कहां पे रखते, उनको कैसा खोलना है, उनको कैसा ये करना है, उनको मालूम ही नहीं था. आणि ते माहिती जरी असलं तरी ते कसं वापरायचं याच्याविषयी त्यांना ज्ञानच नव्हतं. और उनको ये प्रशिक्षण इसलिए नहीं दिया गया, उनको पूरा भरोसा था कि ये जहाज अगर परमेश्वर भी आ जाएगा तो ये उसको डुबा नहीं आणि सकता. ते प्रशिक्षण त्यांना न देण्यामागचं एक कारण हेही होतं की त्यांना स्वतःवर खूप आत्मविश्वास होता की परमेश्वर जरी आला तरी हे जहाज काही बुडू शकणार ये नाही, उनकी बहुत बड़ी भूल थी. जी त्यांची मोठी चूक होती. और जब अपघात का समय, दुर्घटना हुई, तब बहुत देर हो चुकी थी, इसलिए लोग वहां पर काफी लोग मर गए थे. आणि मग ज्या वेळेस ती घटना घडली, तो अपघात घडला, त्यावेळेस त्यांना वेळ अपुरा पडल्या कारणानं बरेचसे लोक मरण पावले. इसलिए मसीह लोग जो यहाँ पर बैठे हुए हैं, आणि म्हणून ज्या या ठिकाणी बसलेले ख्रिस्ती लोक आहेत, मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अगर यीशु मसीह को हमने ग्रहण किया, जर येशूला आम्ही ग्रहण केलंय, हमने उसको उद्धार करता माना है, जर त्याला तुम्ही तारण करता म्हणून स्वीकारलंय, हमें अभी आगे के स्तर पर बढ़ना है. तर आता पुढच्या स्तरावर जाणं गरजेचं आहे. हमें प्रशिक्षण, ट्रेनिंग की जरूरत है. आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे, ट्रेनिंगची गरज हमें आहे. ट्रेनिंग लेना है आम्हाला प्रशिक्षण कि घ्यायचं किस प्रकार हम विश्वास में आगे बढ़े, की कशा प्रकारे आम्ही विश्वासामध्ये पुढे जाऊ किस प्रकार हम परमेश्वर के अद्भुत कामों को देखते हुए आगे बढ़े. आणि कशा प्रकारे आम्ही देवाचे अद्भुत कार्य बघत पुढे जाऊ. जब युद्ध का समय आता है, जब संघर्ष का समय आता है, जब परेशानियों का समय आता है, तब किस प्रकार उसके ऊपर विजय लेते हुए हम आगे बढ़े. आणि जेव्हा युद्धाची परीक्षेची वेळ येईल, संकट येतील, त्यावेळेस कसं विजय मिळवत आम्ही विश्वासानं पुढे जावं. जब कोई दुर्घटना हमारे जीवन में होती है तो कैसे उसका सामना करें. जेव्हा एखादी दुर्घटना आमच्या जीवनामध्ये घडते त्याचा सामना आम्ही कसा करावा. आज कई मसीह लोग चर्च में आने के बाद भी, अन्य भाषा में प्रार्थना करने के बाद भी, बपतिस्मा लेने के बाद भी, जब संघर्ष और परेशानियों से गुजर जाते हैं तो निराशा में बैठ जाते और पीछे हट जाते हैं. आज कित्येक लोक बाप्तिस्मा घेऊन वेळोवेळी चर्चला येऊन सर्व असून देखील जेव्हा संकट येतात, समस्या येतात, त्यावेळेस ते निराश होऊन बसतात, क्योंकि वो उनको ट्रेनिंग नहीं लिया है. कारण की त्यांनी प्रशिक्षणच घेतलेलं नाहीये. जब बड़े बड़े चीजों का सामना करते तो दुखी होकर रोने लगते हैं. जेव्हा ते मोठमोठ्या गोष्टींचा सामना करतात तेव्हा दुःखी होतात, रडत बसतात. मैंने कई लोगों को देखा है, 5 लोगों को देखा कि जिन्होंने अपना जीवन प्रभु को समर्पित किया और जब ऐसा समय आया जब उनके जीवन में सामना करना पड़ा, उन्होंने अपनी सेवा को छोड़ दिया. आणि मी कितीतरी पाळक वर्ग असं बघितलेला आहे की ज्यांनी विश्वासानं उभे राहिले, परंतु जेव्हा संकट, समस्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या त्यावेळेस ते निराश झाले आणि त्यांनी सेवा सोडून दिली. मैं प्रभु को पूछा ऐसा क्यों होता है. आणि मी प्रभूला विचारलं असं का होतं. प्रभु ने उसका उत्तर दिया, प्रभूने त्याचं उत्तर दिलं वो ट्रेन नहीं हुए. की त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं नाही. अभी भी वो ट्रेनिंग उनका ठीक से नहीं हुआ. अजूनही त्यांचे व्यवस्थितरित्या प्रशिक्षण झालेलं नाही. ये ट्रेनिंग में वो नहीं कर रहा हूं कि 6 महीने का बाइबल स्कूल कर लो, 3 साल का बाइबल स्कूल कर लो, PhD कर लो, वो करना चाहिए, हमें ज्ञान के लिए करना चाहिए. आणि प्रशिक्षणाचा अर्थ 6 महिन्याचं DTS किंवा 3 वर्षाचं बायबल स्कूल करा असं नाही. ते करणं आपल्याला ज्ञान घेण्यासाठी ठीक आहे, लेकिन प्रैक्टिकल, व्यक्तिगत जीवन प्रैक्टिकल कैसे हम आगे बढ़े विश्वास के अंदर, वो सीखना बहुत जरूरी पण है. प्रत्यक्षरित्या विश्वासामध्ये पुढं कसं आम्ही वाढावं त्याविषयी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. कैसे दुखों का सामना करें, कैसे परिस्थितियों का सामना करें, कैसे हम उसके अंदर विजय लें. कसं दुःखाचा सामना करावा, परिस्थितीचा सामना करावा आणि त्याच्यावर कसा आम्ही विजय मिळवावा हे आम्हाला शिकायला पाहिजे. कैसे हम उसके ऊपर विजय लेकर आगे बढ़े. आणि कसं आम्ही त्याच्यावर विजय घेऊन पुढे जाणार. आपको मालूम है मेरा यीशु मसीह कहता है कि आप और मैं, वो हमेशा आपको और मुझे जय के उत्सव में लेकर चलता तुम्हाला है. माहिती आहे का, माझा येशू म्हणतो की तो सदैव तुम्हाला आणि मला जय उत्सवामध्ये घेऊन जातो. हर समय जय के
उत्सव में लेकर चलता है प्रत्येक क्षणी तो जय उत्सवामध्ये और घेऊन जातो. हमारे द्वारा उस विजय की सुगंध फैलाता है. आणि आमच्या द्वारे तो विजयाचा सुगंध तो पसरवतो. क्यों हम विजय के उत्सव में नहीं चलते? मग का आम्ही त्या विजय उत्सवामध्ये चालत नाही? क्यों 12 के 12 महीने हम विजय नहीं बना पाते? का आम्ही पूर्ण 12 महिने विजय आम्ही साजरा करू शकत नाही? जनवरी का महीना अच्छा गया तो फरवरी का अच्छा नहीं जाता. जानेवारी चांगला गेला तर फेब्रुवारी चांगला जात नाही. फरवरी का अच्छा मार्च का अच्छा गया तो अप्रैल के अंदर मुंह उतर जाता है. मार्च चांगला गेला तर एप्रिल मध्ये तोंड उतरतं. मार्च एंडिंग के समय मार्च एंडिंगच्या वेळेला हम निराश हो जाते हैं. आणि आम्ही निराश होतो. मेरा खुदा कहता है माझा परमेश्वर वो म्हणतो हर समय तो नेहमी हर समय सदैव आपको मुझे विजय के उत्सव में ले तुम्हाला आणि जाए. मला जय उत्सवामध्ये चालवणार. हमें विजय का उत्सव मनाना है, आम्हाला विजय उत्सव साजरा करायचा. लेकिन ये मनाने के लिए हमको ट्रेन होना पण पड़ेगा. तो साजरा करायचा असेल तर आम्हाला प्रशिक्षित होणं गरजेचं जब आहे. युद्ध का समय आया, जेव्हा युद्धाची वेळ आली, जब जब अब्राहम का जो भतीजा लॉट था, जब उसको पकड़ कर लेकर गए शत्रु, जेव्हा अब्रामाचा जो पुतण्या होता लोट याला पकडून नेण्यात आला और ये बात अब्राहम को पता चला. आणि ही गोष्ट अब्रामाला कळाली. अब्राहम रुका नहीं. अब्राम थांबला नाही. बाइबल कहती है उत्पत्ति 14:14 के अंदर, बायबल उत्पत्ती 14:14 मध्ये सांगतं. उत्पत्ति 14:14 के अंदर बाइबल कहती है उत्पत्ती 14:14 मध्ये बायबल जब उसने सांगतं. सुना, ज्यावेळेस त्यांनी ऐकलं, अब्राहम ने जब सुना, अब्रामाने ज्यावेळेस ऐकलं उसका भतीजा बंदी बना लिया गया, की त्याच्या पुतण्याला बंदिवासात टाकण्यात तब आलेलं आहे. अब्राहम ने 318 शिक्षित युद्ध कौशल में निपुण दासों को लेकर वो युद्ध लॉट को छुड़ाने के लिए निकल पड़ा. त्यावेळेस लढाईच्या कामात कसलेले 318 दास त्यांनी त्या ठिकाणी शत्रूचा घेऊन त्यांनी शत्रूचा पाठलाग केला. सुनिए सुनिए, याचं ऐका. अब्राहम ने उठकर आवाज नहीं दिया कि जिसको आना है वो आ जाओ. अब्रामाने उठून आवाज नाही दिला, ज्याला यायचे त्यांनी या. मेरा भतीजा पकड़ा गया, मेरा भतीजा शत्रु ने पकड़ लिया, उसके सब घरदार को लेकर चला गया, अरे आइयो मेरी मदद करो, ऐसे चिल्लाते नहीं बैठा. आणि माझ्या पुतण्याला त्याच्या घरादाराला सगळं शत्रू सैन्य उचलून नेला, आता या करत तो ओरडत नाही बसला. बाइबल कहती है बायबल सांगतो अब्राहम ने 318 लोगों को युद्ध के लिए ट्रेनिंग दिया. बायबल असं सांगतं की अब्राहमाने 318 लोकांना त्या युद्धासाठी प्रशिक्षित केलं. कसलेले योद्धे लिखा है, कसलेले योद्धे तैयार किया, आणि त्या ठिकाणी कसलेले योद्धे असं लिहिलेलं आहे. युद्ध कौशल में तैयार किया. आणि युद्ध लढाईच्या कामात कसलेले, उसने उसको ट्रेनिंग दिया आणि त्यांनी प्रशिक्षण दिलं. और कैसे युद्ध को लड़ा जाए, किस प्रकार अस्त्र शस्त्र का इस्तेमाल किया जाए, वो वहां पर उसने सिखाया. आणि युद्ध कसं लढावं, शस्त्रास्त्र कशी उपयोगात आणावी त्यांना शिकवलं. बाइबल कहती है बाइबल सांगते इन 318 योद्धाओं के साथ में उसने युद्ध लड़ा और जो भतीजा उसका बंदी बना लिया गया था उसका सब कुछ छुड़ा कर वापस लेकर आणि आया. बायबल असं सांगतं 318 कसलेले जे सैनिक घेऊन तो त्या ठिकाणी गेला आणि आपल्या पुतण्याला आणि त्याच्या घराला सोडवून त्याने आणलं. सुनिए ऐका. आपको मुझे ट्रेनिंग लेने की जरूरत है. तुम्हाला आणि मला प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. आपको और मुझे कसलेले जो योद्धे हैं, युद्ध कौशल में निपुण जो योद्धे हैं वो बनना है. आणि तुम्हाला आणि आम्हाला लढाई करता कसलेले असे योद्धे बनणं गरजेचं हमारी आहे. लड़ाई किसी मनुष्य के साथ में नहीं पण है. आमचं युद्ध कुठल्या मनुष्यासोबत नाहीये. हमारी लड़ाई जो शैतान के साथ में है. आमची युद्ध सैतानासोबत आहे. और शैतान किस प्रकार से वार करता है, किस प्रकार से हमले करता है, किस प्रकार से जलते तीरों को छोड़ते हुए जलाने के लिए उसको सीखना है. उनको उसके हल्ले को कैसे हमें सामना करने, उसको रुकाना, वो सीखना है. आणि सैतानाचे जळते बाण, त्याचे हल्ले कसे त्याचा आम्ही सामना करायचा त्याविषयी आम्हाला शिकायला पाहिजे. आपको मुझे सीखना है. तुम्हाला आणि मला शिकायचं आहे. पड़ोसी को बोलना सीखना है. हिलाकर बोलो सीखना है. जोर से बोलो सीखना है. और प्रशिक्षण करना बहुत जरूरी है. आणि प्रशिक्षण करणं फार गरजेचं और आहे. जो ट्रेनिंग है उसको लेना महत्वपूर्ण है. आणि ती ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे. हम तैयार है ट्रेनिंग लेने के लिए. आम्ही तयार आहोत का ते प्रशिक्षण घेण्याकरता? अच्छा. युद्ध तो सबको लड़ना है. युद्ध तर सर्वांना लढायचं आहे. घर बंगले सब प्रभु से मांग लेना है. घर बंगला सगळं देवाकडनं मागायचंय. नौकरी छोकरी सब प्रभु से मांग लेना है. आणि नोकरी मागायची, मुलगी मागायची देवाकडून. लेकिन चलना कैसे है वो कोई नहीं मांगता है. पण चालायचं कसं प्रभू मध्ये ते कोणी नाही मागत. प्रभु मुझे सिखाना है. युद्ध सिखा प्रभु. प्रभू तुम्हाला युद्ध शिकव. प्रभु शैतान को कैसे विजय लेना प्रभु सिखा दो. प्रभू सैतानावर विजय कसा घ्यायचा मला शिकव. और जब युद्ध का समय आता तो सबके चेहरे 7:30 बज जाते. आणि मग युद्धाची वेळ आली की आमच्या चेहऱ्यावर 7:30 वाजतात. दादा प्रार्थना कर आज. कितना साल हो गया प्रभु? किती वर्ष झाले प्रभू मध्ये? 15.
और ताज्जुब तो जब होता है जब सफन्ने के पुस्तक जब बोलते हैं खोलिए तो अनुक्रमण का देखते हैं। आणि जेव्हा पुस्तक एखादं काढायला सांगितलं की अनुक्रमणिका पाहतात. सफन्या की किताब, सफन्याचं पुस्तक उघडायला सांगितलं की अनुक्रमणिका पहले पाहतात. अनुक्रमण का देखेंगे। वो इसलिए देखते हैं कि सफन्या के पुस्तक जो दादा बोले है कि नहीं बाइबल के अंदर, आणि दादा म्हटले सफन्याचं पुस्तक पण ते आहे की नाही बायबलमध्ये, वो चेक करते हैं आणि अनुक्रमण। मग ते चेक करतात अनुक्रमणिकेमध्ये. चेक करना चाहिए, जो सिखा रहे हैं उसको चेक करना आणि चाहिए। जे शिकवलं ते चेक करायला पाहिजे. हमें समझ में आना है हमें कब क्या करना है, कैसे युद्ध को लड़ना है। आणि आम्हाला समजून घ्यायचंय की आम्हाला कधी कसं वागायचं आणि कसं युद्ध लढायचं, इसलिए ट्रेनिंग की जरूरत है, आणि म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे. जिसके द्वारा एक सेवक जो है, जो मसीह में आया हुआ व्यक्ती है, वो विशेष कार्य के लिए तैयार होता है। जेणेकरून जो प्रभूमध्ये आलेला व्यक्ती आहे तो एक विशेष कार्यासाठी तयार व्हावा. इसलिए बाइबल कहती है आणि म्हणून बायबल असं सांगतं इफिस 6:10 के अंदर, इफिस 6:10 मध्ये, इसलिए प्रभु में और उसकी शक्ति के प्रभाव में बलवंत बनो। आणि म्हणून प्रभूच्या शक्तीमध्ये तुम्ही बलवंत व्हा. बलवंत बनना है, तुम्ही बलवंत व्हायचंय. यहाँ बाइबल कहती है या ठिकाणी बायबल प्रभु सांगतं और उसकी शक्ति के प्रभाव में बलवंत प्रभू बनो। आणि त्याच्या शक्तीमध्ये तुम्ही बलवंत व्हा. ये बाइबल क्या कह रही है? बायबल काय सांगतं? वचन क्या कह रहा है? वचन काय यहाँ सांगतं? पर वो ट्रेनिंग लेने के बारे में कह रहा है। या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याविषयी ते सांगत आहे. शिक्षण जो ट्रेनिंग है उसको लेने के लिए तैयार हो जाओ। आणि जे शिक्षण आहे, जे प्रशिक्षण आहे ते घेण्याकरता तुम्ही तयार व्हा. उसके बाद हम बलवान बनेंगे आणि त्याच्या नंतरच आम्ही बलवान होणार और आहे. हम एक कुशल योद्धे आप और मैं बन आणि जाएंगे। मग एक कुशल योद्धे तुम्ही आणि मी बनणार आहोत. सुनिए, ऐका, हमें परमेश्वर ने सैनिक की उपमा दी है, आम्हाला परमेश्वराने सैनिकाची उपमा और दिलेली आहे. सैनिक ऐसे नहीं बनता है, आणि सैनिक काय असंच बनत नाही, उसको ट्रेनिंग की जरूरत होती त्याला है। ट्रेनिंगची गरज असते. जब ट्रेनिंग होती है, जेव्हा ट्रेनिंग होते, सुनिए, मुझे सब सुनने वाले आप सुनिए, मला ऐकणाऱ्यांनी सगळे ऐका. दुनिया की सबसे मुश्किल ट्रेनिंग के बारे में आज बात करेंगे। आज जगातल्या सगळ्यात कठीण प्रशिक्षणाविषयी जब मिलिट्री वाला, जब कमांडो अगर किसको बनना है तो सबसे पहली बात सुनिए, उसका शारीरिक टेस्ट जो होता है वो 10% होता है। आणि म्हणून ज्या वेळेस कमांडोसाठी किंवा मिलिटरीमध्ये भरती व्हायचं असेल तर 10% फक्त त्याची शारीरिक तपासणी केली और जाते, बाकी जो 90% उसकी मानसिक क्षमता को बढ़ाने के लिए होता आणि है। बाकीचे 90% त्याची मानसिक क्षमता वाढवण्याविषयी असतं. एक इंडियन जो कमांडो होता है उसकी ट्रेनिंग बड़ी मुश्किलों से होती है। आणि भारतीय कमांडो जो आहे त्याची जी प्रशिक्षण आहे ते फार कठीण आहे. ऐसे मत समझना कि वो एकदम आया भर्ती हुआ उसको कमांडो बना दिया गया। असं नका समजू आला भरती झाला आणि झाला कमांडो. इसको स्पेशल एक टीम के लिए तैयार, स्पेशल एक टास्क के लिए तैयार किया आणि जाता त्यांना है। एक विशिष्ट प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून त्यांना एक टास्क दिलं जातं. जो हमने देखा जैसा 26/12 को जो मुंबई के अंदर हुआ था, 26/12 जे मुंबईमध्ये घडलं तो किसने वहां पर जीत लिया था? आणि ते विजय त्या ठिकाणी कुणी मिळवला होता? दिल्ली से खास कमांडो को बुलाया गया दिल्ली मधून विशेष तुकडी कमांडोची और बोलवण्यात कुछ आली. घंटों के अंदर उन्होंने सब कुछ अपने हाथ में ले आणि लिया। काही तासातच त्यांनी सर्व काही आपल्या हातात ये घेतलं. स्पेशल फोर्स के लिए तैयार की जाती है, आणि ह्या स्पेशल कार्याकरता त्यांना तयार केलं और जातं. खुदा ने भी आपको और मुझे स्पेशल फोर्स तैयार आणि किया है। परमेश्वरानं तुम्हाला आणि मला देखील एक स्पेशल म्हणून तयार केलेलं आहे. शैतान की हर एक बातों पर विजय लेते हुए आपको और मुझे विजय लेना है, इसलिए तैयार होना है। जेणेकरून सैतानाच्या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही विजय मिळवावा म्हणून त्याने आम्हाला तयार केलंय. जब ये कमांडो तैयार होता है, जेव्हा हे कमांडो तयार इनको होतात सबसे पहले 100 किलोमीटर की दौड़ना पड़ता है, सगळ्यात अगोदर त्यांना 100 मीटर पळायला लावतात. और इनको ये बताया नहीं जाता कि 100 किलोमीटर दौड़ना है। आणि त्यांना सांगितलं जात नाही 100 किलोमीटर इनको पळायचं. 3 भागों में इनको बांट दिया जाता त्यांना है। 3 भागात वाटलं जातं. इनको ये नहीं बताया जाता कि एक साथ 100 किलोमीटर दौड़ना है। त्यांना असं सांगितलं जात नाही की तुम्हाला एक साथ 100 अगर किलोमीटर इनको पळायचं. बताया जाए कि एक साथ 100 किलोमीटर दौड़ना है, तो इनके मानसिकता तैयार हो जाती है, उनको मालूम है कि 100 किलोमीटर मुझे दौड़ना आणि है। जर त्यांना अगोदरच सांगितलं तो की तुम्हाला 100 किलोमीटर पळायचं तर त्यांनी अगोदरच त्याची मानसिकता तयार करतात. पहले इनको 10 किलोमीटर बताया जाता आधी है, त्यांना 10 किलोमीटर सांगतात उसके बाद में 3 भाग में इनको 30 किलोमीटर का राउंड दिया जाता आणि है। त्याच्यानंतर 30 किलोमीटरच्या 3 भागांमध्ये त्यांना पळवलं इनका जातं. बड़ा कड़ा इम्तिहान होता है। आणि मोठी कठीण परीक्षा त्यांची असते. इनकी दौड़ 7 बजे शुरू हो जाती है। सकाळी 7 वाजता त्यांचं धाव सुरू होते. 10 किलो का लोड लेकर उनको दौड़ना पड़ता है, आणि 10 किलोचं ओझं घेऊन त्यांना पळायचं असतं. और 7 किलो का उनके पास में वेपन होती है, बंदूक होती है आणि 7 किलो की, वो लेकर दौड़ना पड़ता है। 7 किलोची बंदूक
घेऊन त्यांना पळावं लागतं. 17 किलो के बोझ के साथ में 100 किलोमीटर दौड़ना है. 17 किलो ओझं घेऊन 100 किलोमीटर पळायचं आहे. सुनिए, ऐका, ये यहाँ पे इनको आराम करने नहीं देते. आणि त्यांना आरामाला वेळ देत नाहीत. इनको अलग अलग विभागनी कर देते हैं, बांट देते हैं. आणि त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये ते विभागतात 3 सर्कल में इनको बांट दिया जाता है आणि 3 भागांमध्ये त्यांची विभागणी होते और इनको दौड़ाया जाता है. आणि त्यांना पळवलं जातं. सुनिए, ऐका, कई बार इनका ये छोड़कर चले जाते हैं. आणि कितीतरी लोक आहेत की ते सोडून पळून जातात. अगर ये 100 किलोमीटर दौड़ पूरा नहीं करते आणि हैं, जर 100 किलोमीटर धाव त्यांनी पूर्ण केली नाही ये फेल हो जाते तर हैं. ते नापास होतात. ये कमांडो बनने के लिए कमांडो नहीं बन सकते आणि हैं. कमांडो बनण्याच्या ते लायक ठरत नाहीत. और इनका चेहरा देखकर इनका ऑफिसर जान लेता है कि ये कमांडो बनेंगे या नहीं आणि बनेंगे. त्यांचा चेहरा बघून तो ऑफिसर समजून घेतो की हे कमांडो बनणार किंवा नाही. जब ऐसी दौड़ते हैं, जेव्हा अशी धाव धावतात इनके पैरों में छाले पड़ जाते त्यांच्या हैं, पायामध्ये ते छाले पडतात, इनके मुंह में छाले पड़ जाते हैं. त्यांच्या तोंडामध्ये छाले पडतात. 70-80 किलोमीटर दौड़ने के बाद में पैरों में काफी दर्द होना शुरू हो जाता है. 70-80 किलोमीटर पळल्यानंतर त्यांचे पाय दुखू लागतात. अब लेकिन मन में इनको ठानना है, पण त्यांच्या मनामध्ये त्यांना निर्धार करायचा इनको 100 किलोमीटर पूरा की करना. त्यांना ते 100 किलोमीटर पूर्ण करायचं. सुनिए, ये कभी भी दौड़ को पूरा नहीं कर सकते, कभी भी दौड़ को पूरा नहीं कर आता सकते. ही जी धाव आहे ही कधी काही ते पूर्ण करू शकत रिकॉर्ड के अनुसार उस टाइमिंग के अंदर इनको ये दौड़ पूरा करना तर है. त्या योग्य वेळेतच त्यांना ती धाव पूर्ण करावी लागते. जब ये पूरा कर लेते हैं, जेव्हा ते पूर्ण करतात इनका नजरिया बदल जाता है, त्यांचं दृष्टी बदलते, इनकी मानसिकता बढ़ जाती त्यांची है. मानसिकता बदलते. सुनिए, आपको और मुझे भी दौड़ने के लिए बुलाया गया तुम्हाला है. आणि मला देखील धावण्याकरता बोलवलंय. बाइबल कहती है, बायबल सांगतो, पौलुस कहता है, पाऊल म्हणतो, मैं दौड़ता हूँ, मी धावतो, मैं दौड़ता हूँ. मी धावतो. क्यों दौड़ता हूँ? का धावतो? विजय पाने के लिए दौड़ता हूँ. विजय मिळवण्याकरता. मैं थकूंगा नहीं. मी थकणार नाही. जो खुदा ने मुझसे करवाना चाहता वो मैं करूंगा. आणि जे काही प्रभू माझ्याकडनं करून घेऊ इच्छितो ते मी करणार. दौड़ में थकना नहीं है. धावेमध्ये थकायचं ये नाही. मसीह एक दौड़ है. आणि हे ख्रिस्ती एक धाव आहे. मसीह जीवन एक दौड़ है. ख्रिस्ती जीवन एक धाव आहे वो दौड़ को खत्म नहीं करना है. आणि ती धाव आम्हाला पूर्ण करायची. कितनी भी वेदना क्यों ना हो जाए, मग किती वेदना असू देत कितने भी पैरों में वेदना क्यों ना हो आणि जाए, कितीही पायामध्ये वेदना असू देत, हमें उस दौड़ को पूरा करना है. आम्हाला ती धाव पूर्ण करायची आहे. हमें दौड़ना है. आम्हाला धावायचं प्रभु आहे. हमसे कुछ करवाना चाहता है. कारण प्रभूला आमच्याकडनं काहीतरी करवायचं आहे. प्रभु हमको कमांडो बनाना चाहता प्रभू है. आम्हाला कमांडो बनवू इच्छितो. आप तैयार हैं? मी तयार आहात का? लेकिन ये दर्द सहने के लिए तैयार हो जाए, पण ते दुःख सहन करण्यासाठी तयार राहा तभी हम अच्छे कमांडो बन सकते आणि हैं. तेव्हाच आम्ही चांगले कमांडो होऊ शकतो. सुनिए, और एक जो इनको शारीरिक और मानसिक शक्ति का परीक्षण देना पड़ता है. आणि यांना शारीरिक आणि मानसिक परीक्षा द्यावी लागते. और एक मार्कोस कमांडो ट्रेनिंग होता है. आणि एक मार्कोस नावाची कमांडो ट्रेनिंग असते. दुनिया कहती है जग असं म्हणतं कि सबसे खतरनाक ट्रेनिंग जो है इस दुनिया की तो मार्कोस कमांडो ट्रेनिंग आणि या है. जगातलं सगळ्यात कठीण प्रशिक्षण कमांडोचं कुठलं असेल तर हे मार्कोस प्रशिक्षण. अगर आपको इसके बारे में अधिक जानकारी करनी है या आपको कमांडो बनना है मार्कोस, तो आप मुझसे संपर्क करें, मैं आपका फॉर्म भर दूंगा. आणि अधिक तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे तर मार्कोस कमांडो बनायचं आहे तर माझ्याकडे संपर्क साधा, मी तुमचा फॉर्म भरेल. मैंने बारीक से मैंने इसका अभ्यास किया कारण मी अतिशय बारकाईने त्याचा अभ्यास और केला मैं इसको आत्मिकता में लेकर गया आणि मी त्याला आत्मिकतेमध्ये घेऊन गेलो कि कैसा एक मार्कस कमांडो अगर बनना है कितने तकलीफ से जाना पड़ता आणि है. मग एक मार्कस कमांडो बनायचे तर किती त्रासातून जावं लेकिन लागतं. खुदा बाप ने मुझे उससे भी बढ़कर बनाया है. पण परमेश्वरने मला त्याच्याही पेक्षा मोठं तो बनवलंय. मुझे कितना ट्रेनिंग करना होगा, कितना ट्रेनिंग करना होगा, किती प्रशिक्षण घ्यावं लागेल, कितना मुझे सीखना होगा. किती मला शिकावं लागेल. इसमें भी जब इसका सिलेक्शन किया जाता है तो बड़ा कठिन सिलेक्शन होता आणि है. जेव्हा याची नेमणूक केली जाते ते फार कठीण असतं. पहली जो ट्रेनिंग है 950 दिनों का ट्रेनिंग है. आणि 950 दिवसांचं ट्रेनिंग आहे. पहला भाग का ट्रेनिंग 3 दिन में का होता आणि है. पहिला भाग जो आहे ट्रेनिंगचा प्रशिक्षणाचा तो 3 दिवसाचा उसमें आहे. शारीरिक फिटनेस और मानसिक फिटनेस को पूरा किया जाता है. त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक फिटनेस तपासला जातो. इसमें ये करते समय 3 दिन के अंदर ही 80 से 90% लोग बाहर निकल जाते आणि हे हैं. करत असताना 3 दिवसातच 80 ते 90% लोक निघून जातात. और दूसरे भाग में आणि दुसऱ्या भागामध्ये इसको हिलविक नाम का प्रशिक्षण दूसरे भाग में होता आणि है. दुसरा जो भाग आहे प्रशिक्षणाचा हेल वीक नावाचा, इसमें से 15 से 18 घंटे फिजिकल ट्रेनिंग होती है. त्याच्यामध्ये 15 ते 18 तास फिजिकल प्रशिक्षण. यहाँ पे सैनिक को तोड़ दिया जाता या है, ठिकाणी सैनिकाला तोडलं जातं, पूरी ऊर्जा को खत्म कर दिया त्याची जाता है. ऊर्जा संपवली जाते इनको पूरी तरह से मेंटली और फिजिकली दर्द को सहन करना आणि पड़ता है. मेंटली आणि फिजिकली मानसिक आणि शारीरिकरित्या त्यांना त्या वेदना सहन करावे लागतात. और अभी तक इनको ट्रेनिंग शुरू नहीं हुई है.
अजून काय त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं नाही. यहाँ से आगे उनका शिक्षण होने वाला है. त्याच्या पुढे त्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे. काफी कठिन कठिन दौर से गुजरना पड़ता आणि है. अतिशय कठीण प्रसंगातून जावं लागतं. कीचड़ में से उनको गुजारना पड़ता है. त्यांना त्या चिखलातून जावं लागतं. ठंडे पानी में अंदर समुद्र के अंदर उनको छोड़ दिया जाता आणि है, थंड समुद्राच्या पाण्यामध्ये त्यांना आत सोडलं हाथ जातं, पैर बांधकर. हात पाय बांधून. ऐसे काफी काफी मुश्किल ट्रेनिंग उनकी होती आणि है. अतिशय कठीण त्यांचं हे मेरे प्रशिक्षण. पास समय नहीं है. इसको समझाने के लिए कम से कम 45 मिनट लगेगा. आणि हे समजवण्याकरता मला वेळ नाहीये, त्याला कमीत कमी 45 मिनिटं लागतील. आप समझे मैं क्या बोलने की आणि कोशिश करता हूँ. समजून घ्या की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. इनको मौत का एहसास दिलाया जाता है. त्यांना मृत्यूचा जाणीव करून दिली जाते. इनको 2600 लगभग जब इनका ट्रेनिंग होता है तो 2600 फीट तक कीचड़ के अंदर इनको डाला जाता है. आणि 2600 फूट चिखलामध्ये त्यांना आत रुतवलं जातं. और कीचड़ के अंदर 30 किलो का जो सामान होता है, बैटल लोड होता है, जो युद्ध का सामान होता है, उसको अपने कंधे पर उठा के रखते आणि हैं. ते युद्ध सामुग्रीचं 30 किलो ओझं घेऊन त्यांना त्याच्यामध्ये उतरावं लागतं. 750 किलोग्राम की राइफल होती है. आणि 750 किलोचं तर रायफल असते. ये किसी किसी मौत से कम नहीं है. आणि या मृत्यूपेक्षा काही कमी नाही. इनको अंदर धसाया जाता है. त्यांना आत रुतवलं जातं. जब मैं इसको सीख रहा था जेव्हा मी हे शिकत होतो तब वहाँ पे ऐसा उन्होंने बोला है, त्या ठिकाणी असं ते म्हटलेत 95 से 97% लोग बाहर हो जाते हैं. आणि या प्रशिक्षणामध्ये 95 ते 97% लोक बाहेर पडतात. इसका मतलब याचा अर्थ 100 लोगों में से 100 पैकी 2 या 3 लोग ही कमांडो बन सकते 2 हैं. किंवा 3 लोकच कमांडो बनवू ये शकतात. प्रतिशत है. हा त्याची टक्केवारी आहे. सुनिए, ऐका, अगर मसीह जीवन में सैनिक बनना है जर ख्रिस्ती जीवनामध्ये सैनिक व्हायचंय तो 100 लोगों में से कितने लोग बन सकते तर हैं? 100 पैकी किती लोक बनवू शकतात? एक कमांडो को ये सब तरीके से गुजरना पड़ता है, एका कमांडोला या सर्व परिस्थितीतून जावं लागतं. फिर भी वो खड़ा रहता है, आणि मग तो उभा राहतो. फिर वो खड़ा होता है, मग तो उभा राहतो. फिर उसको कमांडो का दर्जा दिया आणि जाता है. मग त्याला त्या कमांडोचा दर्जा दिला जातो. खुदा बाप ने भी हमको कमांडो का दर्जा दिया है. परमेश्वरानं आम्हाला कमांडोचा दर्जा दिलाय. क्या इतना दर्द सह सकते हैं? आम्ही एवढं दुःख सहन करू शकतो का? इतना दर्द सहन कर सकते हैं? एवढं दुःख सहन करू शकतो का? अरे थोड़ा सा कुछ हो गया तो हम पागल कैसे करने लगते हैं मेंटली. आणि थोडंसं काही झालं की आम्ही वेड्यासारखं करतो. काय झालं काय झालं? काय समझत नहीं काय झाला आज. जब स्ट्रेस जो होता है ना, जब प्रेशर आता है ना, तो देखो आदमी पागल के जैसा करने लगता है. जेव्हा दबाव येतो, प्रेशर येतं, त्यावेळेस वेड्यासारखं करतो मनुष्य. लेकिन एक जो कमांडो होता है, पण जो एक कमांडो असतो इनको सब ट्रेनिंग से पार होकर वो निकलता है. तो सगळ्या प्रशिक्षणामधून पार होऊन निघतो. आपको और मुझे भी पार होना है. तुम्हाला आणि मला देखील पार व्हायचंय. आपको और मुझे फेल नहीं होना. तुम्हाला आणि मला नापास नाही व्हायचं. हम फेल होने वालों से में नहीं है, हम पास होने वालों में से आम्ही हैं. नापास होणाऱ्यातले नाही तर पास होणाऱ्यातले आहोत. आपको मालूम है, आपकी और मेरी आत्मिक शक्ति जो है, ये पवित्र आत्मा की शक्ति है. तुम्हाला माहिती आहे का, तुमची आणि माझी आत्मिक जी शक्ती आहे ती पवित्र आत्म्यानं दिलेली आहे. इसलिए वो पवित्र आत्मा की शक्ति से भरकर आपको और मुझे ट्रेनिंग करना आणि है. म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून तुम्हाला आणि मला त्या युद्धामध्ये उतरायचं. यीशु ने ट्रेनिंग किया. येशूने ट्रेनिंग घेतली. कौन उसको ट्रेनिंग दिया? पावलाला ट्रेनिंग दिली. यीशु को किसने ट्रेनिंग दिया? येशूला कुणी ट्रेनिंग दिली? पवित्र आत्मा ने ट्रेनिंग दिया. पवित्र आत्म्यानं दिली. जो पवित्र आत्मा से भरा, जेव्हा तो पवित्र आत्म्यानं भरला, बाइबल कहती है 40 दिन उसको जंगल में लेकर जाया बायबल गया. असं सांगतं की 40 दिवस तो अरण्यामध्ये गेला. क्यों लेकर गया? काल घेऊन गेला ट्रेनिंग करने के लिए. ट्रेनिंग करण्यासाठी. अगर यीशु को ट्रेनिंग होती है तो आपकी और मुझे भी ट्रेनिंग होना है. मग येशूची जर प्रशिक्षण झालं तर तुमचं आणि माझं होणं देखील गरजेचं आहे. और उसमें हमें विजयशाली आणि निकलना है. त्याच्यामध्ये आम्हाला विजय मिळवून नाही निघायचंय. जब वो ट्रेनिंग से बाहर आया, ज्यावेळेस तो त्या प्रशिक्षणातून बाहेर आला, बाइबल कहती है बायबल सांगतं उसने पूरे दुनिया को बदल के रख त्याने दिया. अख्खं जग बदलून टाकलं पूरी इतिहास को बदल के रख आणि दिया. इतिहास त्यानं बदलला. जब वो बाहर आया, जेव्हा तो बाहेर आला, हम देखते हैं अभिषेक कैसा बहने लगा. आम्ही पाहतो त्याच्यावरून कसा अभिषेक वाहू लागला. ट्रेनिंग बहुत जरूरी आणि है. म्हणून प्रशिक्षण हे अतिशय गरजेचं आहे. अगर ट्रेनिंग नहीं है जर प्रशिक्षण नाहीये तो अपने अपने हिसाब से वो चलेगा. तर आपल्या हिशोबाने तो चालेल. और मूड आए तो करेगा, मूड नहीं आए तो नहीं करेगा. आणि लहर आली तर करेल, नाही तर नाही करेल. कुछ जीवन में घटना हुई तो शारीरिक रूप से देखेगा और निकल जाएगा. काही जीवनामध्ये घटना घडल्या तर शारीरिकरित्या त्याच्याकडे पाहिल आणि निघून जाईल.
आत्मिक तौर से नहीं देखेगा आत्मिकतेनं पाहणार नाही कि मैं ट्रेनिंग में हूँ की मी प्रशिक्षणामध्ये आहे और परमेश्वर की ट्रेनिंग ये सिर्फ कॉपी और किताब पढ़कर नहीं होती। आणि देवामध्ये असणारी जी प्रशिक्षण आहे ते पुस्तक आणि वह्यांमधून होत वो नाही. जो आत्मिक ट्रेनिंग है वो सिर्फ किताबों की ट्रेनिंग और लिखने की ट्रेनिंग नहीं है। आणि जे आत्मिक ट्रेनिंग आहे ते फक्त वह्यान पुस्तकाचं ट्रेनिंग नाही आहे. ये हमारे आत्मिक जो ट्रेनिंग है ना वो हमारे जीवन में रोज और रोज करना है परमेश्वर के वचनों के द्वारा। आणि आत्मिक जे आमचं प्रशिक्षण आहे ते आम्हाला रोज आणि रोज देवाच्या वचनाच्या द्वारे करायचं आहे. तब हम ट्रेन होंगे। आणि तेव्हा कुठं आम्ही प्रशिक्षित होऊ. जीवन में प्रशिक्षण ट्रेनिंग क्यों जरूरी है? जीवनामध्ये प्रशिक्षण का गरजेचं आहे. सुनिए, ऐका, हमने सब बाज पक्षी के बारे में पढ़ा है, आम्हाला सर्वांना बाज पक्षाविषयी माहिती आहे. लेकिन बाज पक्षी के बचपन की शुरुआत बड़ी मुश्किल होती पण है। हा बाज जो पक्षी आहे त्याचं लहानपण जे फार कठीण आहे. सुनिए, ऐका, बाज पक्षी का बचपन में उसकी माँ उसको अच्छे से ट्रेनिंग देती है, आणि बाज पक्षाला लहानपणापासून त्याची आई चांगल्या रीतीने त्याचं प्रशिक्षण देते. जिसके द्वारा जीवन में बड़ी बड़ी मुश्किलों का सामना करते वो आगे बढ़ता है। ज्याच्याद्वारे जीवनातल्या प्रत्येक समस्येवर मात करत तो पुढे जातो. जो बाकी पक्षियों के जो बच्चे हैं ना, बाकी पक्ष्यांचे जे पिल्ल आहेत वो आवाज करना सीखते ते हैं, आवाज करायला शिकतात, वो बोलना सीखते ते हैं, बोलायला शिकतात. लेकिन उस उम्र में बाज के बच्चे जो है पण ना, त्या वयामध्ये जे बाज पक्षाचे जे पिल्ल आहेत वो पंजे में शिकार को पकड़कर ऊंचाइयों पर उड़ते हैं। ते पांजामध्ये शिकार घेऊन उंच उडतात. पक्षियों की दुनिया में पक्ष्यांच्या जगामध्ये ऐसा सख्त ट्रेनिंग सिर्फ बाज के बच्चे ही करते हैं। असं कठीण प्रशिक्षण फक्त बाज पक्षाचे पिल्लच करतात. जब बाज पक्षी का जन्म होता है, जेव्हा बाज पक्षाचा जन्म होतो, कम से कम कमीत कमी जब किसी पक्षी के बच्चे का जन्म होता जेव्हा है, दुसऱ्या कुठल्या पक्षाचा जन्म होतो, कम से कम कमीत कमी 1 महीना एक महिना वो बच्चे अपने माँ बाप पर निर्भर रहते हैं खाने के लिए। ते जे पिल्लं असतात आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतात खाण्याकरता. वो चलना नहीं सीखते, ते चालणं शिकत उनकी नाही. पूरी नजर अपने माँ बाप पर रहती है। त्यांची पूर्ण नजर आपल्या आई वडिलांवर असते. लेकिन उल्टा पण उलट जो बाज के बच्चे जे होते हैं, बाजची पिल्लं आहेत वो अपने बच्चों को अपने ऊपर निर्भरता नहीं सिखाते। ते आपल्या पिलांना स्वतःवर निर्भर राहण्यासाठी नाही जैसे ही वो पैदा होते हैं, जसे ते जन्म उनकी पावतात ट्रेनिंग शुरू हो जाती त्यांचे है। प्रशिक्षण सुरू होतं. कैसे होता है? कसं होतं. बाज के बच्चे का जो पहला पड़ाव है, आणि बाज पक्षाच्या पिलाचा जो पहिला स्तर वो आहे अपने बच्चे को चलना सिखाती है। तो आपल्या पिलांना चालायला शिकवतो. जब बच्चा भूखा होता है, ज्या त्या पिलाला भूक लागते उसकी माँ खाना लेकर आती त्याची है आई ते जेवण घेऊन येते और वो सीधा अपने बच्चे को खाना नहीं देती, आणि ती सरळ जाऊन आपल्या पिलाच्या तोंडात घालत वो नाही. बच्चे से काफी दूर खड़ी रहती तर है त्या पिलापासून ती लांब उभी राहते और बच्चे को वो इशारा करती है मेरे पास में आ आणि जा। त्या पिलाला ती इशारा करते की तू माझ्याकडे ये. उसको खाना नहीं देती। त्याला जेवण देत नाही. जब वो पहले वो आता नहीं है जोपर्यंत तो पुढे येत नाही तो तब तक वो खाना नहीं देती। तोपर्यंत त्याला ती जेवण जब देत बच्चों को काफी भूख लगती नाही. है आणि जेव्हा त्या पिलाला खूप भूक लागते तब वो अपने पैरों पर चलकर माँ के पास में आना शुरू हो जाता है। तेव्हा त्या आपल्या पायाने चालून आपल्या आईपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. लेकिन जब बाज का जो घोंसला होता है ना, पण जे बाज पक्षाचं जे घरटं आहे वो आपको मालूम है कैसे बनाया जाता है? ते कसं बनवलं जातं माहिती वो आहे कैसे का? बनाती है? कसं बनवते वो ते? बड़े बड़े कठिन कांटों से उसको बनाती है। आणि एकदम कठीण अशा काट्यांनी ते बनवते. बाकी के पक्षी एकदम नरम ऐसा घोंसला बनाते हैं, बाकीचे जे पक्षी आहेत ते एकदम मऊ असं ते घरटं लेकिन बनवतात. बाज जब घोंसला बनाए तो बड़े बड़े कांटों से बनाती है। पण बाज पक्षी आपलं घरटं मोठमोठ्या काट्यांनी बनवते. क्यों बनाती है? का? कि उसका बच्चा कंफर्ट जोन में ना रहे। तिचं जे पिलू आहे ते आरामात राहू वो नये. बचपन से ही संघर्ष करना सीखे, लहानपणापासूनच त्यांनी संघर्ष वो करायला बचपन से ही परेशानियों को झेलना सीखे। आणि लहानपणापासूनच त्यांनी समस्यांना सामना द्यावा. जब वो बच्चा उठता है, जेव्हा ते पिलू वो उठतं डोलता है आणि ते डोलतं और जब वो डोलता है तो उसको कांटे चुभते आणि हैं जेव्हा ते डोलतं तेव्हा त्याला ते काटे और टोचतात बड़ी मुश्किल से चलकर वो अपनी माँ के पास में जाता आणि है। फार कष्टाने तो आपल्या आईपर्यंत पोहोचतो. उसको तब तक बहुत सारी चोटें लगती हैं उसे, तोपर्यंत त्याला खूप साऱ्या जखमा होतात और तब उसकी माँ से वो खाना लेता आणि है तेव्हा कुठे जाऊन त्याला त्याच्या आईकडून ते जेवण मिळतं और तब वो बच्चा चलना आणि सीखता है। मग ते पिलू चालायला शिकतं. आमीन। आमेन. सुनिए, ऐका, जब आप परमेश्वर में बढ़ते हैं, जेव्हा तुम्ही परमेश्वरामध्ये जब यीशु मसीह आपके अंदर आता जेव्हा है, येशू तुमच्या मध्ये येतो, जब यीशु मसीह उद्धार करता मान जेव्हा लेता है, तुम्ही त्याला तारण करता म्हणून मानता, तब हमारी नजरें इस दुनिया की ओर नहीं, हमारी नजरें किसी मनुष्य की ओर नहीं, हमारी नजरें उसकी ओर
होना चाहिए। तेव्हा आमच्या जी दृष्टी आहे कुणा मनुष्याकडे नसून ती परमेश्वराकडे असायला हवी. हमें चलना सीखना है। आम्हाला चालायला शिकायचं, मसीह जीवन चलने विश्वास का चलना है कारण ख्रिस्ती जीवन हे चालण्याचं जीवन आहे. और बड़ी मुश्किलों का सामना करते हुए आपको और मुझे विश्वास में आगे बढ़ना आणि है। मोठ्या समस्यांना तोंड देत सामना करत आम्हाला पुढे जावं लागतं. आपका और मेरा चलना रुकना नहीं चाहिए। तुमचं आणि माझं चालणं थांबलं नाही पाहिजे. हमको ट्रेनिंग की जरूरत तर है। आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे. जब तक हम इस ट्रेनिंग को पूरा नहीं करते तब तक उड़ना नहीं सीख पाएंगे। जोपर्यंत आम्ही ते प्रशिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही उडायला शिकत नाही. हमें वचनों से भरना है आम्हाला वचनांनी और भरायचं. हर एक वचन हमारे जीवन का अनुभव होना आणि है। प्रत्येक एक वचन आमच्या जीवनाचा अनुभव असला हम बहुत पाहिजे. बार कहते हैं यहोवा ईरे यहोवा ईरे यहोवा यहोवा ईरे, जो वचन है हमारे जीवन का अनुभव बना है क्या? यहोवा इरे परमेश्वर पुरवठा करणारा आम्ही म्हणतो ते वचन आमच्या जीवनाचा अनुभव बनलाय का? वो हमारा जिस प्रकार हम खाना खाते हैं जसं आम्ही जेवण करतो और वो खाना क्या करता है? आता जेवण काय करतं? रक्त में बदल जाता, खून में बदल जाता है, रक्तात त्याचं रूपांतर होतं, वो खून में बदलता है रक्तात रूपांतर होतं और पूरे शरीर के अंदर वो बहना शुरू हो आणि जाता है। अख्ख्या शरीरामध्ये वाहायला सुरुवात वैसे ही वचन होना है। तसंच वचन असायला जब वचन हमारे अंदर आता जेव्हा है, वचन आमच्या आत येत मेरे खून के अंदर वो आ जाना है माझ्या रक्तात ते यायला और पाहिजे. हर एक वचन मेरे जीवन का अनुभव बन आणि जाना है। प्रत्येक वचन माझ्या जीवनाचा अनुभव बनला पाहिजे. क्या हमारे जीवन का हर एक वचन अनुभव है? आणि आमच्या जीवनाचा अनुभव प्रत्येक वचन क्या आहे. मैं वचन से चलना सीखा मी हूँ? वचनावर चालायला शिकलो का? यहोवा ईरे बोलना काफी नहीं है। यहोवा इरे बोलणंच पुरेसं वो नाही. यहोवा ईरे मेरे जीवन का भाग बनना तो है। यहोवा इरे माझ्या जीवनाचा भाग बनला पाहिजे. वचन बोलना बहुत आसान है, वचन बोलणं फार सोपं आहे, लेकिन जब उसके ऊपर चलते हैं पण ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर चालतो बड़ा कठिन है। फार कठीण आहे. और बचपन से ही बाज की माँ उसको निर्भर नहीं करती। आणि अगदी लहानपणापासूनच ती बाज पक्षिणी जी आहे तिच्या पिलाला ती स्वावलंबी बनवते. अपने खुद के ऊपर निर्भर नहीं तर रखती। ती स्वतःवर अवलंबून त्याला ठेवत नाही. हमारा परमेश्वर भी वैसा ही है। आमचा परमेश्वर देखील तसाच आहे. हमें दुनिया पर निर्भर रहने के लिए नहीं आम्हाला कहता, जगावर अवलंबून राहण्यासाठी शिकवत नाही, हमें निर्भर उसके ऊपर रहने के तर लिए आम्हाला कहता। त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी शिकवतो. सुनिए ऐका ऐका, आपकी और मेरी निर्भरता जो है मेरे काम पर नहीं है, मेरी निर्भरता मेरी शक्ति पर नहीं है, मेरी निर्भरता मेरे बल पर नहीं है, मेरी निर्भरता परमेश्वर की ओर से मेरी निर्भरता आणि है। माझं अवलंबून राहणं माझ्या कामावर माझ्या शक्तीवर नाही तर ते देवावर अवलंबून आहे. सुनिए ऐका, यहोवा यीरे, यहोवा इरे इस वचन का अनुभव लिया है क्या? या वचनाचा अनुभव कधी घेतला का? कैसे लेंगे? कसं घेणार आहे? दशमांश को डालकर। दशांश टाकून. हम कई बार पति पत्नी काम करते हैं, आणि बऱ्याचदा पती पत्नी कामाला जातात लेकिन पति का दशमांश नहीं आता, पण पतीचा दशांश काही येत नाही. या दोनों में से एक का दशमांश आता है। दोघांपैकी एकाचाच दशमांश क्योंकि येतो. मेरा जो कैलकुलेशन होता है बड़ा मजबूत होता है। आणि माझं जे कॅल्क्युलेशन असतं ते फार मजबूत असतं. मेरे घर के अंदर 7 लोग हैं, माझ्या घरामध्ये 7 लोक अगर आहेत 7 ही लोगों का दशमांश गया तो आणि 7 लोकांचं जर दशमांश गेला कट तर कट 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 2000 से लगाइए कितना होता है? 2000 लावून बघा किती होतात. 14,000 रुपये। डर लगता है 14,000। 14,000 आकडा ऐकून भीती वाटते. अरे मैं 14,000 पर निर्भर नहीं हूँ, मेरे खुदा पे मी निर्भर हूँ। 14,000वर अवलंबून नाही, मी माझ्या देवावर अवलंबून आहे. मैं चलना सीखा हूँ, मी चालायला शिकत मैं आहे. विश्वास से दौड़ता हूँ, मी विश्वासानं मैं धावतो. विश्वास से देखता मी हूँ। विश्वासानं मेरा पाहतो. खुदा कहता है कि आकाश के झरोके तेरे लिए खोल दूंगा। माझा परमेश्वर म्हणतो मी आकाश कपाट तुझ्यासाठी उघडीन. एक कमांडो बनने के लिए दर्द सहन करना एक पड़ता है। कमांडो बनायचे तर दुःख तर सहन करावं एक लागेल. बाज की तरह उड़ने के लिए बचपन में ही सीखना पड़ता है। बाज पक्षासारखं उंच भरारी घ्यायचं असेल तर लहानपणापासूनच शिकावं लागेल. अपने कैलकुलेशन पे मत आधारित रहिए। आपल्याच कॅल्क्युलेशनवर अवलंबून राहू नका. आज अपने मन को पूछे, आपल्या मनाला विचारा, अपने विचार को पूछे, आपल्या विचारांना विचारा क्या सही में मेरे दशमांश को मैं डालता की हूँ मी क्या? खरंच माझा दशमांश टाकतो का? मैं यहाँ पे मैं बोला ना शुरुआत में, मैं पैसे मांगने वाला बाबा नहीं हूँ। मी सुरुवातीला सांगितलं मी पैसे मागणारा बाबा नाहीये. मेरा खुदा ने आज तक 25 साल का अनुभव कैसे चला है मैं जानता हूँ। आणि 25 वर्षाचा अनुभव आहे. माझ्या परमेश्वरानं मला कसं चालवलं मला माहित आहे. मैं आपको बताता हूँ मेरा ट्रेनिंग कैसा हुआ। आणि माझं प्रशिक्षण कसं झालं तुम्हाला जब हम शाम को हम दोनों जाते थे प्रचार करने के लिए, आणि जेव्हा आम्ही दोघं प्रचार करण्यासाठी संध्याकाळचं निघायचो, मेरे पास स्कूटर था,
माझ्याकडे स्कूटर होती दूर दूर 40-40 50-50 किलोमीटर पे प्रचार करते आणि थे 40-40 50-50 किलोमीटर जाऊन मी प्रचार करायचो. हम रात नहीं देखते थे, दिन नहीं देखते आम्ही रात्र नाही बघत होतो, दिवस नव्हतो बघत. थे. पंचर हो जाए पता नहीं क्या होगा, आणि पंक्चर होईल काय होईल माहित नाही. 5 पैसे हमारे जेब में नहीं रहता था. खिशात 5 पैसे नसायचे सिर्फ पेट्रोल कहाँ खत्म होगा पता नहीं. आणि पेट्रोल आहे तेही कुठं संपेल माहित नाही. हम 12-12 1-1 बजे आते थे. आणि 12-12 1-1 वाजता घरी यायचो. एक बार तो एक व्यक्ति ने हमारे स्कूटर पर अनाज रख दिया, आणि एका व्यक्तीने आमच्या स्कूटरवरती धान्य ठेवलं होतं, सब्जी रख दिया. भाजी ठेवली बड़ा होती. खुश हुआ प्रचार सुनकर. आणि प्रचार ऐकून त्याला फार आनंद हमने झाला. उसके लिए प्रार्थना किया. आम्ही त्यासाठी प्रार्थना उसे केली. उसे अनुभव मिलना शुरू हो आणि गया. त्याला अनुभव यायला सुरुवात जब हम झाली. आ रहे थे, जेव्हा आम्ही येत होतो, आपने उबाळे नगर देखा होगा. तुम्ही उबाळे नगर पाहिलं वो असेल. जो चढ़ है, ते जो चढ आहे तभी वो सिंगल रोड था. आणि त्यावेळेस ते एक सिंगल रोड वो होता चढ़ काफी बड़ा था. आणि चढ जरा मोठा उंच होता वहां पे मेरा पेट्रोल खत्म हो आणि गया. तिथं पेट्रोल संपलं. मैंने किसको फोन नहीं किया. मी कोणाला फोन नाही केला. 300 रुपए भेज दो, 400 रुपए भेज दो. 300 रुपये पाठवा जीपे, 400 रुपये क्यों- पाठवा. लोगों के लिए सेवा नहीं कर रहा हूँ, मी लोकांसाठी सेवा नाही करत मैं आहे, उसकी सेवा कर रहा हूँ. मी देवाची सेवा करतो. अगर वो देना चाहेगा अभी देगा, जर त्याची कुणाची द्यायची इच्छा असेल ते स्वतःहून देतील, वो देगा, तो देईल, वो देगा. परमेश्वर देईल. अगर उसकी इच्छा है कि मैं चलकर घर पर जाऊं, आणि जर त्याची इच्छा ही आहे की मी चालत घरी मैं जावं, चलकर घर पे तर मी जाऊंगा. चालत घरी जाईन. मेरा घर हाउसिंग बोर्ड में था. माझं घर हाऊसिंग बोर्डला होतं वहां से धक्का मारते हुए मैं हाउसिंग बोर्ड तक गया. आणि तिथून धक्का मारत आम्ही हाऊसिंग बोर्ड 2 पर्यंत से 3 बज गया था. 2-3 वाजले होते. ये ट्रेनिंग था. हे प्रशिक्षण होतं. आप बोलेंगे आप प्रभु ने क्यों नहीं दिया आपको. आणि तुम्ही म्हणाल प्रभूने का नाही पुरवलं तुम्हाला. प्रभु मैं कितना टिक पाता हूँ प्रभु को देखने तो कदाचित दो. प्रभूला हे पाहायचं असेल की मी किती टिकतो त्याच्या सेवेमध्ये. कई बार नहीं दिया प्रभु ने, बऱ्याचदा परमेश्वराने नाही दिलं, तो उसकी वजह से मैं पीछे नहीं गया. पण त्याच्यामुळे मी मागे नाही हटलो. मैं जानता हूं कि मेरा खुदा उद्धार करता था, है और हमेशा कारण रहेगा. मला माहिती होतं की माझा परमेश्वर तारण करता होता, और पै- आहे आणि असणार आहे. उसको पैसे के लिए छोड़ दो, त्याला पैसा करता सोडू का. मैं ट्रेनिंग ना लूं. मी प्रशिक्षण घेऊ नको का. ये मेरी ट्रेनिंग था. हे माझं प्रशिक्षण होतं. हम रात को बैठ कर बाइबल स्टडी करते थे. आणि रात्री रात्री बसून बायबल स्टडी करत होतो. एक बार पास्टर जी ने बोला अब वहां पर जाओ बाइबल स्टडी करने के लिए. आणि एकदा पास्टरने सांगितलं की कुठेतरी जा बायबल स्टडीसाठी. मैं घर पे नहीं गया, जैसा था वैसे निकल गया. आणि मी घरी नाही गेलो, जसं होतो तसंच तिथं डायरेक्ट बायबल स्टडीला. जवान था, जोश था, आज भी जवान हूँ. तरुण होतो, चांगला जोश होता, अजूनही आहे. रात को 2 बजे पहुंचा दादा, रात्री 2 वाजता पोहोचलो और इतनी ठंडी था. आणि थंडी होती. एक शर्ट था, एक ही शर्ट था मेरे पास, मैं उसको धो कर पहनता था. आणि एक शर्ट होता तोच धुवून घालायचा. वो शर्ट था, तो शर्ट होता, ठंडी बज रहा था. थंडी वाजत होती. और ठंडी में मैं आगे वहां पर जाकर किसको उठा भी नहीं सकता था. आणि थंडी आहे म्हणून मी पुढे जाऊन कुणाला उठवू नव्हतो शकत. मैंने वो ठंडी क्या होती है ना, मैंने अनुभव किया. आणि ती थंडी काय असते त्याचा चांगला अनुभव मी घेतलाय. मैं उड़ रहा था, मी उडत होतो, लेकिन वहां पर ऐसा सख्त नियम था कि आप किसको उठा भी नहीं सकते थे. आणि असं सक्त तिथं नियम होता की कुणाला उठवू नाही शकत. मैं जाता था मी जायचो, कि कोई ब्लैंकेट दे दो, कोई चद्दर दे दो या स्वेटर दे दो. कुणी ब्लँकेट चादर किंवा स्वेटर द्या. मैं दरवाजे तक जाता था, मी दरवाजापर्यंत जायचो, डर लगता था भीती वाटायची कि उठाऊंगा तो अगर 5 उड़ गए तो खत्म, मेरा 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 काम तमाम हो जाए. आणि जर मी उठवायला गेलो कुणाला आणि पास्टर जर उठले तर माझं संपलं. मैं माचिस मांगने के लिए, मैं माचिस दे दो कोई, आणि माचीस मागण्यासाठी सुद्धा मला भीती वाटत होती कि मैं आग जलाकर वहां बैठ जाऊं. की मी असंही नव्हतं की मी ती आग जाळून तिथं बसू मेरा शकते. एक मिनट मेरे कई घंटों के समान गुजरा. आणि एक मिनिट त्या ठिकाणचं कितीतरी सारखा गेला. जब 7 बज गए जेव्हा 7 वाजले तब मैं कुल्फी बन चुका था. त्यावेळेस तोपर्यंत माझी कुल्फी झाली होती मैं बोल भी नहीं सकता था. आणि मला बोलताही येत नव्हतं एकदम कड़क हो गया था. आणि कडक झालो होतो. जितने ब्रदर आए, जितने बहन आए, ऐसे देख रहे थे. आणि जेवढे भाऊ बहीण होते त्या ठिकाणी मला पाहत होते. क्या हुआ? काय झालं? कुछ नहीं. काहीच नाही. मैं भागा नहीं. मी पळालो नाही. मेरे पिता ने मुझे कहा था माझ्या बापानं मला 1 सांगितलं महीना ट्रेनिंग करना है. 1 महिना तिथं ट्रेनिंगला राहायचं. मेरे पास चद्दर नहीं था, माझ्याकडे चादर नव्हती, मेरे पास स्वेटर नहीं था, स्वेटर नव्हतं, मेरे पास जैकेट नहीं था, जॅकेट नव्हतं, लेकिन किससे मांगा नहीं. पण कुणाकडे मागितलं नाही. और उसी 1 महीने के अंदर वो ट्रेनिंग पूरा आणि करके त्या 1 महिन्याचं ट्रेनिंग मी पूर्ण केलं.
जब हम ट्रेनिंग में चलते हैं ना, जेव्हा आम्ही प्रशिक्षणामध्ये चालतो दर्द को सहन करना पड़ता है, तेव्हा दुःख सहन करावं लागतं, संघर्ष को सहन करना पड़ता संघर्ष सहन करावे लागतात है, और हर एक वचन मेरे जीवन का भाग बनना है, बोलना नहीं। आणि एक एक वचन माझ्या जीवनाचा भाग व्हायला पाहिजे, बोलना नहीं है बोलायचं नाही यहोवा ईरे यहोवा ईरे, यहोवा ईरे यहोवा ईरे, क्या हमारे जीवन का भाग बना ते है? आमच्या जीवनाचा भाग बनलाय आज का? अपने मन को पूछो कि सच में मैं मेरे भाग को दसवांश को डालता हूँ क्या? आणि आज आपल्या मनाला खऱ्या अर्थाने विचारा की मी माझा 10वा भाग परमेश्वराच्या भांडारामध्ये देतो का? आप जाने और प्रभु जाने, तुम्हाला माहित आणि तुमच्या देवाला माहित, खुदा को सब मालूम है, परमेश्वराला सर्व माहित आहे, वो छुपा नहीं है। ते काही लपलेलं नाहीये. बाज बख्शी अपने बच्चे को ट्रेन करता है। बाज पक्षी आपल्या पिलाला प्रशिक्षण देतो. अगर ये ट्रेनिंग नहीं होगी जर ते प्रशिक्षण झालं हम नाही विश्वास में डूब तर जाएंगे, आम्ही विश्वासामध्ये बुडून जाऊ. जहाज डूब जाएगा। आमचा विश्वास रूपी जहाज मेरा बुडून विश्वास किस पे है मालूम है? माझा विश्वास कशावर आहे माहित आहे का? मेरा विश्वास खुद की कमाई पर है। माझा विश्वास स्वतःच्या कमाईवर आहे. जब हम दशमांश को डालते हैं, जेव्हा आम्ही दशमांश देतो ये दिखाते हैं हे दाखवतो ये मेरी जो कमाई है प्रभु मेरी शक्ति पर निर्भर नहीं है, ये तेरे अनुग्रह से मुझे मिला है। ही जी मला मी 10वा भाग देते प्रभु माझ्या शक्तीने नाही तर तुझ्या कृपेने मला दिलेला आहे ये दर्शाते हैं हे मैं दाखवतो. प्रेम करता हूँ प्रभु तुझसे, मी प्रभु तुझ्यावर प्रेम करतो. तब डाल के दिखाना जब सब कुछ चला जाए। तेव्हा परमेश्वराला देऊन बघा जेव्हा सर्व काही निघून जातं, जब आपकी कमाई से ज्यादा आपके खर्चे हों, जेव्हा तुमच्या कमाईपेक्षा अधिक तुमचे खर्च होतात, तब डालकर दिखाना। तेव्हा प्रभूसाठी देऊन पहा. उस विधवा ने क्या किया? त्या विधवानं काय केलं? एलिया ने कहा दे दे एलिया म्हटलं दे दे दे। दे. वो कहते भैया स्वामी मालिक आज रात को मर जाएंगे, तो म्हणतो आजच रात्री आम्ही मरून जाणार. छोटी सी टुकड़ी है, छोटी सी मेरा और मेरा बेटा है, थोडस पीठ आहे मी आणि माझा मुलगा आहे वो खाएंगे रात को मर जाएंगे। आणि ते खाणार आणि रात्री मरून जाणार. एलिया कहता है तू उस पर निर्भर मत रहे, एलिया म्हणतो तू त्याच्यावर अवलंबून राहू उस नको, डब्बे पे निर्भर मत त्या रहे, डब्यावर अवलंबून राहू तेरे नको, पास कितना उस पर निर्भर मत रहे, तुझ्याकडे किती आहे त्याच्यावर अवलंबून राहू उस नको, खुदा के शब्द पर निर्भर त्या रहे। परमेश्वराच्या शब्दावर मैं अवलंबून तुझसे राह. कहता हूँ मी तुला सांगतो वो उस जो जो जिस पर तेरी निर्भरता है, ज्याच्यावर तुझे अवलंबून राहतीये जो खत्म होने वाला जे है, संपणार आहे, अगर तू प्रभु के वचन के अनुसार जर करेगी, तू देवाच्या वचनानुसार मैं वादा करशील, करता हूँ मी अभिवचन देतो अकाल खत्म होने तक उसी डब्बे के अंदर तेरी निर्भरता बनेगी, त्या दुष्काळ संपेपर्यंत त्या डब्यावरच तू अवलंबून राहशील, वो बढ़ता जाएगा। ते वाढत जाईल. मेरा विश्वास मेरे डब्बे पर नहीं है, मेरा विश्वास खुदा के वचन पर माझा है। विश्वास तुझ्या डब्यावर नाहीये, माझा विश्वास त्या परमेश्वरावर आहे. कैसे जानेंगे यहोवा यीरे परमेश्वर है? कसं जाणणार आहे की आम्ही तो यहोवा जब यिरे परमेश्वर, परिस्थितियों में हम डालते हैं। जेव्हा परिस्थितींमध्ये आम्ही देवासाठी अच्छा ये देतो. ट्रेनिंग है एक, अच्छा हे प्रशिक्षण आहे, यही तो ट्रेनिंग है। हेच तर प्रशिक्षण आहे. आत्मिक आत्मिक ट्रेनिंग कैसा है? आत्मिक ट्रेनिंग कसं आहे? 6 महीने का कोर्स करना वो उसको वो करना चाहिए, ट्रेनिंग वो भी ट्रेनिंग है। 6 महिन्याचा कोर्स करणं पण तेवढंच काही ट्रेनिंग नाहीये. ये हमारा प्रैक्टिकल ट्रेनिंग है, हे आमचं प्रत्यक्षरित्या केलेलं ट्रेनिंग ये आहे. ट्रेनिंग है, हे ट्रेनिंग आहे. देना ट्रेनिंग है। देणं हे एक ट्रेनिंग आहे. पड़ोसी को बोलना देना ट्रेनिंग है। देखो कितना कम आवाज आए कि नहीं। अन्य भाषाएं बोल रहे वो समझ में नहीं आ रहा। अरे कॉन्फिडेंस प्रभु के ऊपर भरोसा नहीं है देवावर भरोसा नाही का हो? तो जोर से बोलो, हालांकि बोलो, क्या बोलना है? जोर से बोलो देना है, हालांकि बोलो देना है। यही तो ट्रेनिंग है साहब। हाँ हिला के बोलो, यही तो ट्रेनिंग है। प्रभु का ट्रेनिंग अलग रहता है। प्रभूचं प्रशिक्षण थोडं वेगळं आहे बरं का. बोलो ना आमीन। आप जाने और प्रभु जाने। तुम्हाला माहित नंतर देवाला माहिती. देना नहीं देना, आकाश के झरोखे खोलने का अनुभव लेना है तो ट्रेनिंग करना पड़ेगा। देणं न देणं, तो आकाश कपाट उघडलेली पाहिजे असेल ते तुमच्यावर अवलंबून आहे. जब पैसे नहीं होते उसका अनुभव मैंने किया है, पैसे नसण्याचा अनुभव चांगल्या रीतीने घेतलेला मैंने आहे. लिया है। घेतलेला आहे. कैसी परिस्थिति होती है, कशी परिस्थिती कशी असते, कैसे विचलित होता है, कसं विचलित होतो तब दुविधा में मन होता है। आणि मग द्विधा मनस्थिती आपके जो खर्चे हैं बड़े हैं आणि खर्च तर मोठे आहेत और जब आता है वो एकदम छोटा है। आणि जी येते ते फार आहेत, कमी आहे. कैसे दूं, कसं देऊ, मैच नहीं होता। मॅच होतच नाही. अरे तू करके तो देख, करून तर बघ, मेरा खुदा वो है माझा परमेश्वर तो आहे जो पानी को द्राक्ष में जो बदल देता है, पाण्याचा द्राक्षरस करेल, जो कमतरता को पूर्णता में लेकर जो आता है, कमतरतेला पूर्णतेमध्ये घेऊन येतो, जो 5000 लोगों को 5 रोटी और 2 मछली से जो खिलाता है। 5000 लोकांना 5 भाकरी 2 माशांमध्ये खाऊ घालतो. दादा त्यावेळेस बरं होतं, आता बरं नाही। त्याच वेळेस
आपको मालूम है मेरा खुदा आज भी 5,000 लोग, 5,000 नहीं यार, पता नहीं कितने लाखों लोगों को खिलाने की ताकत रखता है। आजही माझ्या परमेश्वरामध्ये 5,000 नाही त्यापेक्षा अधिक लोकांना खाऊ घालण्याची आज क्षमता भी आहे. जिंदा है, तो आजही जिवंत आहे. मेरा यीशु आज जिंदा है। माझा येशू आज जिवंत आहे. दूसरा पड़ाव बाज के बच्चे के जीवन में आता है। आणि दुसरं स्तर त्या बाज पक्षाच्या पिलाच्या जीवनामध्ये येतो. वो अपने पंजों में पकड़ कर उस बच्चे को आसमान में लेकर जाती है। ती आपल्या पिल्लाला आपल्या पंजामध्ये पकडून उंच आकाशात भरारी घेते. लगभग 12 किलोमीटर आसमान में उड़ती है। आणि उंच 12 किलोमीटर ती जाते. 12 किलोमीटर ये 7 से 9 मिनट के अंदर तय करती आणि है। 7 ते 9 मिनिटात ते 12 किलोमीटर ती जाते. और यहाँ से उसकी कठिन ट्रेनिंग शुरू होती आणि है। इथून त्याचं कठीण प्रशिक्षण सुरू होतं. अब उसे बाज उसकी माता उसको बताती है, आता बाज त्याची आई त्याला सांगते, अरे बेटा तू किस लिए पैदा हुआ इसलिए जान ले तू। आता तुझा जन्म कशा करता झाला हे जाणून घे. तेरी दुनिया क्या है, तुझं जग काय आहे. तेरा भविष्य ऊंचा उड़ने के लिए है, नीचे धरती पर रहने के लिए नहीं है। तुझं भविष्य उंच भरारी घेण्याकरता आहे, खाली जमिनीवर राहण्याकरता और नाही. उसे जमीन से काफी ऊंचा उठा कर लेके आणि त्या जाते हैं जमिनीपासून त्याला उंच घेऊन जाते और उसको वहां से छोड़ देती है। आणि वरून त्याला खाली सोडून और देते. जैसे वो धरती पर आना शुरू होता आणि है, जसं तो खाली पडायला सुरुवात जब होते, ऊपर 12 किलोमीटर से जब उसको छोड़ देती है, जेव्हा उंच 12 किलोमीटर ती त्याला त्या सोडून देते, जब वो 2 किलोमीटर नीचे आता है, जेव्हा तो 2 किलोमीटर खाली येतो, उसे ये आभास ही नहीं होता कि उसके साथ क्या हो रहा है। त्याला कळतच नाही की त्याच्यासोबत काय जब घडतंय. वो 7 किलोमीटर नीचे आता है, जेव्हा ते 7 किलोमीटर खाली येतो, जो उसके पंख जो जकड़े हुए थे ते त्याचे पंख जखडलेले वो होते, खुलना शुरू हो जाते ते हैं। उघडायला सुरुवात 9 होते. किलोमीटर आने के बाद 9 किलोमीटर आल्यानंतर बच्चे को डर लगना शुरू होता आता है त्या पिलाला भीती वाटू और लागते ये उसको एहसास होता है कि वो मरने वाला आणि है। त्याला जाणीव होते की आता मी मरणार आहे. और उस कोशिश के अंदर वो प्रयत्न करते अपने पंखों को फड़फड़ाने के आणि लिए मग त्या प्रयत्नामध्ये जीव वाचवण्याकरता आपले पंख तो फडफडू लागतो और पूरी कोशिश करता आणि है। पूर्ण प्रयत्न करतो उसके बाद में उसके पंख खुल आणि जाते हैं। त्याच्यानंतर त्याचे पूर्ण पंख उघडतात. और अगर पंख नहीं खुलते हैं आणि जर पंख नाही उघडले तो उसकी माता जो है तर त्याची माता जी आहे उसको वापस अपने पंजे में जो जब नीचे गिरने शुरू होता है उसको वापस उठाती है, आणि तो खाली पडायला सुरुवात होते, त्याला पुन्हा उचलते, वापस उसको 12 किलोमीटर लेकर जाती परत है, उंच 12 किलोमीटर घेऊन वापस उसको छोड़ती आणि है, परत सोडते खाली, उसको गिरने नहीं देती। पण त्याला पडू नाही देत. सुनिए, ऐका, जब हमारी प्रशिक्षण होता है जेव्हा आमचं प्रशिक्षण होतं, खुदा हमको गिरने नहीं देगा। परमेश्वर तुम्हाला पडू देणार नाही. वो हमारी माता हमारा पिता बनकर खड़ा होगा। तो आमची माता आमचा पिता बनून उभा राहतो. जब हमारी ट्रेनिंग होती है जेव्हा आमचं प्रशिक्षण होतं, हमारा पिता छोड़ता नहीं है, आमचा पिता सोडत नाही, हमारी माता छोड़ती नहीं है। आमची आई सोडत वो नाही. कहता है तो म्हणतो मैं तुझे ना त्यागूंगा ना कभी मी छोड़ूंगा, तुला सोडणार नाही, मी कधी तुला त्यागणार नाही. संसार के अंत तक मैं तेरे साथ या में रहूंगा। जगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या सोबत जब असणार वो आहे. बच्चा 3000 मीटर दूर रहता है, आणि जेव्हा 3000 मीटर लांब आहे अभी पिल्लू, वो उड़ना नहीं सीखा, अजून तो उडायला शिकला नाही वो धरती के करीब 700 से 800 मीटर की दूरी पर होता है, आणि पृथ्वीपासून 700-800 मीटर दूरीवर अभी असेल, भी वो उड़ नहीं सकता। अजूनही उडू शकत जब वो नाही. 400 से 500 मीटर की दूरी पर आता जेव्हा है, तो 400-500 मीटरच्या दूरीवर येतो, अचानक अचानक वो कोशिश करता तो है, प्रयत्न वो करतो, पंखों में ताकत डालता है त्या पंखांमध्ये ताकद घालतो, और अचानक उसके पंख खुलने लगते त्याचे हैं। पंख उघडू जो लागतात. चिपके हुए पंख थे जे चिकटलेले पंख वो होते उड़ना शुरू हो ते जाते हैं। उडायला सुरुवात होते. और ये जो शिक्षण है ये निरंतर चलता रहता आणि है हे प्रशिक्षण निरंतर चालत जब राहतं, तक वो उड़ना ना सीखे। जोपर्यंत तो उडायला शिकत इस नाही. प्रकार एक बाज के बच्चे की शुरुआत होती अशा है। प्रकारे एका बाज पक्षाच्या पिलाची सुरुवात, कठिन ट्रेनिंग, कठीण प्रशिक्षण, कठिन ट्रेनिंग, कठीण वो अपने प्रशिक्षण, जीवन में बहुत कुछ सीख जाता है, तो आपल्या जीवनामध्ये बरचसं काही एक शिकतो. कमांडो की तरह। एका कमांडो सारखं बाज पक्षी अपने से 10 गुना जानवर को उठा लेता, आणि बाज पक्षी जो तो आपल्या 10 पट जास्त वजनाचा प्राणी उचलतो और वो सिर्फ उठाता नहीं है, आणि नुसतं उचलतच नाही, आसमान में लेकर चला तर जाता है। उंच घेऊन जातो आकाशात. कैसे? कसा? उसको ये ट्रेनिंग मिला है। त्याला असं प्रशिक्षण मिळालेलं खुदा बाप ऐसी ट्रेनिंग हमें देना असतं. चाहता है। परमेश्वर अशी प्रशिक्षण तुम्हाला ना मला जो देऊ शकतो. क्लेश आपके मेरे जीवन में आ रहे जे हैं, क्लेश तुमच्या माझ्या जो जीवनात, परीक्षा आपके मेरे जे जीवन में आ रहे हैं, परीक्षा तुमच्या आमच्या जीवनात आहेत, उसको मैं उठाकर अपने से ज्यादा वचन का क्लेश उठाकर मैं आसमान में उड़ सकता आणि हूं। मी माझ्यापेक्षा अधिक क्लेश उचलून मी उंच आकाशात उडू शकतो. आप अपने से ज्यादा वजन को उठाएं, तुम्ही स्वतःपेक्षा अधिक वजन उचला, धरती पर रहेंगे। इथंच राहाल. अपने से ज्यादा अगर वजन को उठाते हैं, आपल्यापेक्षा जास्त वजन जर उचललं ऐसे होते हैं,
असं वाकून जाऊ. लेकिन जो बाज पक्षी है पण जो बाज पक्षी अपने आहे से ज्यादा वचन उठाता है, आपल्यापेक्षा जास्त वजन उचलतं आसमान में आणि उड़ता है. वर आकाशात आप और भरारी मैं पृथ्वी पर रहने के लिए नहीं बनाए गए, आप और मैं आसमान में उड़ने के लिए बनाए गए. तुम्ही आणि मी पृथ्वीवर राहण्याकरता नाही तर आकाशात भरारी घेण्याकरता बोलवले गेलेलो जब आहे. हमारे से ज्यादा क्लेश हम पर भारी पड़ते जर हैं, आमच्यापेक्षा अधिक क्लेश आमच्यावर भारी जब पडतात, हमसे हमारे वजन से ज्यादा जब परीक्षा अधिक वजन की होती है, आणि आमच्या वजनापेक्षा अधिक आमची परीक्षा होते, तब हम कैसा करते हैं? तेव्हा आम्ही कसं करतो? आसमान में उड़ते हैं आकाशात उडतो या धरती पर बैठकर रोना शुरू का करते हैं? या धरतीवर बसून रडत बसतो? हम बॉयलर मुर्गे, आम्ही बॉयलर कोंबड्या आहेत बॉयलर मुर्गे देखा आपने, टांग बड़ी बड़ी मजबूत होती है. आणि ते त्यांचे जे पाय फार मजबूत असतात. जब चिकन लेने जाते टंगड़ी देना, टंगड़ी टंगड़ी वो साहब पूछता है ना, वो कटिंग वाला, कट 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 टंगड़ी रखोगे साहब? हाँ जी, टंगड़ी रखना अच्छे से. बॉयलर मुर्गा भी भक्कम दिखता है ना, आणि बॉयलर कोंबडा चांगला भक्कम दिसतो, टंगड़ी मजबूत है, तंगडी मजबूत आहे, पंख भी मजबूत है, पंख पण मजबूत आहे, पर उड़ नहीं सकता, पण उडू नाही वो शकत, बाज नहीं बन सकता. तो बाज नाही बनू हम शकत. बॉयलर कोमड़ी नहीं है, हम बाज हैं. आम्ही बॉयलर कोंबडी नाही तर आम्ही बाज आहोत. हम बाज हैं, आम्ही बाज आहोत. हम बाज हैं. आम्ही बाज लेकिन आहोत. ट्रेनिंग लेना पड़ेगा सर, पण प्रशिक्षण घ्यावं लागेल, नहीं तो जहाज डूब जाएगा. नाही तर जहाज बुडून जाईल. पड़ोसी को बोलो ट्रेनिंग ले लो. कहाँ जाना पड़ेगा ट्रेनिंग के लिए? पुढे जावं लागेल ट्रेनिंग घ्यायला. बाइबल फेलोशिप सेंटर. बायबल फेलोशिप सेंटर. आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. अब बैठ जाए आप बैठ जाए. बसूया आपण खाली. अब बहुत देर से खड़े हैं. आणि खूप वेळपासून तुम्ही उभे आहात. बाज को पक्षियों का राजा ऐसे नहीं कहा आणि जाता, बाजला पक्ष्यांचा राजा असंच म्हणत नाही, वो राजा है. तो राजा आहे. और आप और मैं कौन है? आणि तुम्ही आणि मी कोण आहोत? राजाओं, हमारा पिता कौन है? आमचा पिता कोण आहे? राजाओं का राजा है. राजांचा राजा. हम कौन है? आम्ही कोण आहोत? ते तर विचार करते कोण आहे ते लक्षात येते. बॉयलर कोंबड़ी, समझ में हम कौन है? कळलं का आपण कोण आहोत? हम बाज हैं, आम्ही बाज आहोत. और बाज की ट्रेनिंग बचपन से शुरू होती है. आणि बाज पक्षाचे प्रशिक्षण लहानपणापासून सुरू जिस दिन होते. से यीशु मसीह हमारे जीवन में आता ज्या है, दिवसापासून येशू आमच्या जीवनात येतो उस दिन से हमारी ट्रेनिंग शुरू हो त्या जाती है. दिवसापासून आमचं प्रशिक्षण सुरू होतं. कितने लोगों को परीक्षाएं अच्छी नहीं लगती? किती लोकांना परीक्षा आवडत नाही, परीक्षा देने के लिए परीक्षा द्यायलाच आवडत नाही. कई लोग प्रार्थना करते, परीक्षा ना होती तो अच्छा होता प्रभु. किती वेळा प्रार्थना करतो, परीक्षा नसती तर किती बरं झालं असतं. अगर परीक्षा नहीं होगी ना साहब, तो जीवन में आगे नहीं बढ़ पाएंगे. जर परीक्षा नाही तर जीवनात पुढेच वाढू हमारे शकणार. जीवन के अंदर संघर्षों के, मैं हमेशा बोलता हूँ लोगों को, परीक्षा हटने के लिए प्रार्थना मत करो यार. आणि नेहमी मी लोकांना सांगतो, परीक्षा निघून जावी म्हणून प्रार्थना करू नका. प्रार्थना करो प्रभु से, जब मैं इसमें निकलूं ना, एक सोना जैसा निखर कर बाहर निकलूं. पण प्रार्थना अशी करा की ज्यावेळेस मी या परीक्षेतून बाहेर पडेल तर एका सोन्यासारखा मी चमकेल. योसेफ को परमेश्वर ने परखा. योसेफाला परमेश्वराने पारखलं. कौन परखा? कुणी पारखलं? परमेश्वर के वचनों ने परखा. परमेश्वराच्या वचनाने पारखलं. बाइबल कहती है, बायबल सांगतो, भजन संहिता 105 इसका 17 से 19 वचन के अंदर, स्तोत्र संहिता 105 आणि त्याचे 17 ते 19 वचन. बायबल त्यांच्या कहती पुढे त्याने एक मनुष्य पाठवला. हा. योसेफ दास म्हणून विकला गेला. विकला गेला. हाँ, त्यांनी त्याला बेड्या घालून वहाँ उसने उसको बेड़ियां डाल दिया. हाँ त्याच्या पायांना इजा केली. हाँ, दुख दिया. त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले. हाँ त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत हा. परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले. सुनिए सुनिए सुनिए, प्रभु के वचन ने कब परखा? मेरे पास देखो आप, परमेश्वर के वचन ने कब परखा यूसुफ परमेश्वराच्या वचनाने कधी पारखलं? को? जब उसके गले में जंजीर थी. जेव्हा त्याच्या गळ्यात साखळदंड होते. 100 तोलों की जंजीर नहीं, 100 तोळ्याची नाही, ये सोने की जंजीर नहीं थी. सोन्याची साखळी नव्हती, ये लोखंड की ही जंजीर थी. लोखंडाची साखळी होती. हाथ पैर बंधे हुए थे. आणि हातपाय बांधलेले होते. बाइबल कहती है बायबल उसको सांगतो दुख दिया गया. त्याला इजा केली गेली. बाइबल कहती है बायबल सांगतो उसके वचन ने परीक्षा लिया. उसकी वचनों ने परीक्षा लिया. वचनाने त्याची परीक्षा घेतली. वचन ने परीक्षा लिया. वचनामध्ये परीक्षा घेतली. सुनिए, ऐका, वचन हमारी ट्रेनिंग लेगा. वचन आमचं ट्रेनिंग घेईल. कितने प्रतिशत वचन में है?
कब समझ में आएगा? किती टक्के आम्ही वचनामध्ये आहोत कधी समजणार आहे? जब गले में बेड़ियां होंगी, जेव्हा गळ्यात साखळदंड असेल, हाथों में बेड़ियां होंगी हातामध्ये साखळी और असेल दुख और दर्द होगा, आणि दुःख असेल, त्रास असेल, तब बोल के बताना हल्लेलुया। तेव्हा बोलून दाखवा हालेलुया, तब बोल के बताना प्रेज द आणि लॉर्ड, तेव्हा म्हणून दाखवा प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। मेरे घर पे उपकार स्तुति की प्रार्थना करो क्योंकि मैं बहुत दुखी हूँ। माझ्या घरी उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवा कारण मी फार दुःखी आहे। उपकार स्तुति प्रार्थना रे तभी करते जब हम खुश होते, आणि उपकार स्तुति की प्रार्थना तब करके दिखाओ जब दुखी हैं। आणि उपकार स्तुतीची प्रार्थना तेव्हा करतात जेव्हा आम्ही खुश असतो, दादा- तेव्हा करून दाखवा जेव्हा आम्ही दुःखी असतो। मेरे जीवन के अंदर बड़े संघर्ष से हम दोनों गए हैं। आणि जीवनामध्ये बऱ्याचशा संघर्षांमधून आम्ही मेरे गेलो 7 बच्चे मिसकैरेज हुए, आणि 7 लेकरं गेले, गर्भपात हुआ है, गर्भपात झाला, लेकिन हर गर्भपात के अंदर पण प्रत्येक गर्भपाताच्या वेळी मैंने खुदा को धन्यवाद मी दिया, देवाला धन्यवाद दिला, खुदा को धन्यवाद दिया। परमेश्वराला धन्यवाद दिला। हर एक नुकसान को मैंने सहा, प्रत्येक नुकसान मी सहन केलं, खुदा को धन्यवाद दिया। परमेश्वराला आज धन्यवाद। भी धन्यवाद देता हूँ क्योंकि मुझे मालूम है कि मेरा खुदा जो नई बात है उसको भी करने का सामर्थ्य रखता है। कारण माझ्या परमेश्वरामध्ये जे नाहीये ते असल्यासारखं करण्याचं सामर्थ्य। गले में बेड़ियां थी, हाथों में बेड़ियां थी, गळ्यात साखळदंड, हातात दुख साखळदंड, था, अंदर दुख था। आतमध्ये दुःख। ये हॉस्पिटल में थी और मेरी जवाबदारी मुझे प्रीचिंग करना था यहाँ पर। आणि मी हॉस्पिटलमध्ये होते आणि यांना प्रीचिंग करायची जबाबदारी होती। बच्चा चला गया था मूल गेलेलं और होतं इतना प्रेशर था कि प्रीचिंग क्या करूं। आणि प्रेशर एवढं होतं की आता प्रीचिंग काय करायचं। वो जवाबदारी मेरे ऊपर थी कि मैं लोगों को सिखाना है, मुझे पढ़ाना है। आणि जबाबदारी माझी होती की आता त्या मला लोकांना शिकवायचंय। उस दिन मैं कह सकता था कि ब्रदर कोई दूसरा ले ले, आणि त्यावेळेला मी म्हणू शकत असो ब्रदर कुणीतरी दुसऱ्याला सांगा। प्रेशर था अंदर, प्रेशर होतं, क्या सिखाऊंगा प्रभु, काय शिकवणार आहे। पवित्र आत्मा में तुझ पर निर्भर हूँ पवित्र आत्मा मी तुझ्यावर आहे और लोगों के सामने खड़ा हुआ। आणि लोकांच्या समोर उभा आहे। जब मैं आया प्रभु को धन्यवाद देते आया, जेव्हा मी आलो देवाला धन्यवाद देत और आलो, जब मैं गया प्रभु को धन्यवाद आणि देते, जेव्हा मी गेलो देवाला धन्यवाद देत गेलो। और उस समय का अनुभव मैं आपको शब्दों में व्याख्या नहीं कर सकता। आणि त्यावेळेसचा अनुभव मी शब्दामध्ये नाही सांगू चाहे तो मैं शकत। घर पे बैठ सकता था, आणि मला वाटलं असतं तर मी घरी बसलो मैं बसू कह सकता प्रभु क्यों मेरे साथ ऐसा शकतो। हुआ। आणि मी म्हणू शकलो असतो की प्रभू का माझ्यासोबत असं प्रभु घडलं। को एक सवाल नहीं पूछा, प्रभूने एक शब्द, मी प्रभूला एकही प्रश्न केला प्रभु नाही, को धन्यवाद दिया तर प्रभूला धन्यवाद और दिला। प्रभु को कहा आणि प्रभूला जो म्हटलं मेरे जीवन में होता है तू सब जानता है, मेरे जीवन में अच्छा ही अच्छा होगा। आणि जे माझ्या जीवनात घडतं ते सगळं तू जाणतो आणि ते चांगलं आणि चांगलंच वो होणार आहे। दर्द क्या होता हमने सहा है। आणि त्या वेदना आम्ही सहन केल्या। अरे हम प्रभु की सेवा कुछ नहीं मिला तो छोड़कर चले जाते, आणि आम्हाला देवाच्या सेवेत काही मिळालं नाही की आम्ही सोडून निघून जातो। मैंने इंश्योरेंस नहीं किया छोड़कर चले गए, इन्शुरन्स नाही केला सोडून निघून जातात, पगार नहीं बढ़ाया छोड़कर चले गए, पगार नाही वाढवला सोडून निघून जातात। किसी ने पूछा कोई घर पे आए नहीं आप कैसे छोड़कर चले गए। आणि तुम्ही घरी आले नाही आम्हाला विचारलं नाही म्हणून सोडून जातात। अरे उस दर्द को सहते हुए ट्रेनिंग लेना, मेरा खुदा बाज के पक्षी के जैसे पंखों के ताकत भरेगा और आप नीचे नहीं आप ऊपर उड़ना शुरू आणि ते करेंगे। वेदना सहन करत तुम्ही देवा ते प्रशिक्षण घ्या आणि परमेश्वर तुम्हाला त्या बाज पक्षासारखा करेल। जब नौकरी नहीं होती तब प्रभु का धन्यवाद देगा, जेव्हा नोकरी नसते त्यावेळेस देवाला धन्यवाद देऊ। जब खाना नहीं होता तब प्रभु का धन्यवाद करना सीखते जेव्हा हैं। जेवण नसतं तेव्हा देवाला धन्यवाद अरे देऊन लोग पहा। तो कुछ भी बोलेंगे, मत जा छोड़ दे, क्या रखा है, क्या तुझे मिला है। अरे मैं लोगों के लिए प्रभु की आराधना नहीं करता, मैं खुदा ने मुझे जीवन दिया उसके लिए मैं आराधना आणि करता हूं। लोक तर सांगतील मत नको जाऊ, मी लोकांसाठी नाही मी देवासाठी आराधना करतो। अगर मेरे खुद के माँ बाप भी अगर मुझे बोलेंगे ना खुदा की आराधना नहीं करना, उनका नहीं सुनूंगा, आणि जर माझे स्वतःचे आई वडील जरी म्हणाले की देवाची आराधना करू नका तुम्ही त्यांचंही ऐकणार मैं नाही, उनका छोड़ दूंगा। मी त्यांना और सोडीन। ये बात मेरी पत्नी और मेरे बच्चे को मालूम है। आणि माझ्या लेकराला आणि माझ्या पत्नीला ही गोष्ट मैं माहित आहे। कभी जीवन में कभी कॉम्प्रोमाइज नहीं किया मी जीवनात कधीच तडजोड केली और नाही ना करूंगा। आणि नाही करणार पण नाही। प्रभु के लिए मैं यहाँ पर हूँ आणि प्रभू करता मी इथे आहे और प्रभु ने मुझे खड़ा किया है आणि प्रभूने मला उभं केलं और कोई भी मुझे प्रभु के प्यार से अलग आणि नहीं कर सकता। कुणीही मला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत कोई ना वर्तमान ना भविष्य, कोई मुझे प्रभु के प्यार से अलग नहीं कर ना सकता। माझा भूतकाळ ना माझा वर्तमान काळ ना माझं भविष्य। और ये पौलुस ने ट्रेनिंग लिया था। आणि हेच प्रशिक्षण पावलानं वो घेतलं। कहता है तो म्हणतो मुझे खुदा के प्यार से कोई अलग नहीं कर सकता। मला देवाच्या प्रेमापासून कुणीच विभक्त उसने करू उसने शकत। ट्रेनिंग लिया था। त्यांनी प्रशिक्षण आप घेतलं उसके ट्रेनिंग के बारे में पढ़े बाइबल में। आणि बायबलमध्ये त्याच्या प्रशिक्षणाविषयी वाचा। जब ट्रेनिंग होती है ना, जेव्हा प्रशिक्षण होतं ना, सुनिए, ऐका, प्रभु से कहना प्रभूला सांगा मेरे हृदय को परख। माझ्या हृदयाला पारख। बाइबल कहती है, बायबल म्हणतं भजन संहिता 17 3 वचन के अंदर स्तोत्र संहिता 17 अध्याय आणि 3 वचन बाइबल कहती है बायबल सांगतं मेरे हृदय को जांच
माझा हृदय तू पारख. तूने रात को मुझे देखा है, तू रात्री मला पाहिलंय, तूने मुझे परखा है, तू मला पारखलंय. मेरे अंदर कोई खोटापन नहीं है माझ्यामध्ये कुठलंही खोटं पण और नाहीये. मैंने ठान लिया आणि मी संकल्प केला, मेरे मुंह से कोई अपराध की बात नहीं निकलेगी. माझ्या मुखातून कुठलंही अपराधाची गोष्ट निघणार नाही. वचन क्या करता है? वचन काय करतं? वचन परखता है वचन पारख और वचन ट्रेनिंग देता आणि है. वचन प्रशिक्षण देत. कौन है ट्रेनिंग देने वाला? आणि प्रशिक्षण देणारा कोण आहे? वचन है. वचन आहे. जिस भाइयों ने योसेफ को खड्डे में डाला था, ज्या भावानी योसेफाला खड्ड्यात टाकलं, जब उसके सामने आए जेव्हा त्याच्या समोर आला, अपने भाई को गले लगाया. आपल्या भावांना त्यांनी मिठी मारली. कर सकते हैं हम ऐसा? जब उसके भाई मिले, जेव्हा त्याचे भाऊ भेटले, उसको याद भी आया होगा, त्याला आठवण आली असेल, इसने खड्डे में डाला, यांनीच खड्ड्यात इसकी टाकलं वजह से कितना तकलीफ हुआ, आणि यांच्यामुळे मला एवढा वो त्रास झाला. सब भूल गया. मग तो सगळं विसरला. उसने को गले लगाया. आणि त्याला मिठी मारली. वचन ने काम किया वचनने काम केलं. और वो कहता है, तो म्हटला, तुमने जो किया तुम्ही जे काही मेरे केलं भले के लिए हुआ. माझ्या चांगल्यासाठीच हम भी झालं. वही कहें, आम्ही तेच करावं. तुमने जो हमारे साथ किया तुम्ही जे आमच्या सोबत वो केलं हमारे भले के लिए ते हुआ. आमच्या भल्या करताच झालं. कभी बॉम्ब नहीं मारना, कधी बोंब मारू नका, गुस्सा नहीं रखना, राग ठेवू नका, ईर्ष्या नहीं रखना, ईर्ष्या ठेवू नका. आपको खा जाएगा. तुम्हाला खाऊन आपके आत्मिक जीवन को खत्म कर तुमचं देगा. आत्मिक जीवन संपवेल. आपका विश्वास रूपी जहाज डूब जाएगा. तुमचं विश्वासरूपी जहाज बुडेल. विश्वास को बढ़ाना है. विश्वास वाढवायचा. हे खुदा, हे जो परमेश्वर, लोगों ने मेरे साथ किया जे लोकांनी माझ्यासोबत केलं मेरे भले के लिए ते किया. माझ्या भल्या करता केलं. बोल सकते हैं? बोलू शकतो का? बोल के दिखाना. जब दर्द भरी बातें बोलते हैं बोलून दाखवा. जेव्हा दुःखदायक गोष्टी, त्रासदायक गोष्टी उसको बोलतो, गले लगा कर दिखाना. त्याला मिठी मारून बघा. एकदम मत लगाना. एकदम नका लावू. जब समय आएगा ना तब लगाना. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मिठी मार. इसलिए मैं कहता हूँ म्हणून मी म्हणतो, जल्दी मत करो, घाई करू नका. समय जाने दो. वेळ जाऊ दे. मैं समय जाने देता हूँ मी वेळ जाऊ देतो. और समय ही हर एक बात का उत्तर लेकर आणि आता है. वेळच प्रत्येक गोष्टीचं उत्तर घेऊन येते. रुक जाओ, थांबा, रुक जाओ. थांबा. इससे क्या होगा? आणि काय होणार आहे? वचन हमें परखेगा. वचन आम्हाला पारखे. इससे क्या होगा? आणि काय होणार आहे? जकरिया 13:9 के अनुसार, जकर्या 13:9 अनुसार, मलाकी 3:3 के अनुसार मलाकी 3:3 अनुसार हम शुद्ध होंगे. आम्ही शुद्ध हो. वचन में शुद्ध करेगा वचन आम्हाला शुद्ध और करेल एक निर्मल होकर मैं बाहर आणि निकलूंगा. निर्मळ होऊन आम्ही बाहेर निघू. हम आग की भट्टी में ताए जाना है. आम्ही आगीच्या भट्टीत तावून सुलाखून निघू. ये ट्रेनिंग है, हे प्रशिक्षण आहे. ये ट्रेनिंग है. हे प्रशिक्षण आहे. बाइबल कहती है बायबल म्हणतं हमारे जीवन पे आंधी तूफान आएंगे, आमच्या जीवनामध्ये वादळ वारा येतील, हम टिकेंगे. आम्ही टिकणार. ये ट्रेनिंग है. हे प्रशिक्षण. आंधी तूफान आना क्या है? वादळ आणि वारे येणं काय आहे? ट्रेनिंग है. हे प्रशिक्षण आहे. एक बार यीशु मसीह ने मजा लिया चेलों का. एकदा येशू ख्रिस्तानी शिष्यांची मजा घेतली. क्या मजा लिया? काय मजा घेतली? देखते हैं इनका विश्वास कैसे बढ़ा है. बघू तुझा विश्वास कसा वाढलेला आहे. चेलों को बिठाया, शिष्यांना बसवलं. सब 12 के 12 शिष्य आ गए. सगळे 12च्या 12 शिष्य आले ये यीशु मसीह बैठे हुए थे. आणि येशू तिथं बसलेले यीशु होते. मसीह को डुल के लग गए, सो गए. येशू झोपले अब यीशु ने अंदर ही अंदर प्रार्थना किया आणि होगा. येशूने आतल्यात प्रार्थना केली असेल. आंधी वादळ, तूफान वारं, आजा, ये आजा, ये. आजा. ये. अब देखता हूँ जो इन्होंने सीखा है वो इनके जीवन में है कि आता नहीं. बघतो मी यांना शिकवलंय ते त्यांच्या जीवनात आहे की नाही. अंदर ही अंदर प्रार्थना कर रहे हैं. आतल्या आत प्रार्थना करत और आज आया ना आंधी तूफान, आणि वादळ वारा आलं और जैसे आंधी तूफान आया आणि जसं वादळ वारा आलं बॉम्ब मारना शुरू किया. ओरडायला सुरुवात केली. कळत नहीं यीशुला, कळत नाही का येशूला? सो गया. देखो झोपलाय बघा. हमें बचाना चाहिए तो आराम से सो रहा है. आम्हाला वाचवायला पाहिजे तर आरामात झोपलाय. ताता थैया कर रहे हैं, नाचत आहेत, बॉम्ब मार रहे हैं. बोंब मारत आहेत. परीक्षा के समय बॉम्ब नहीं मारना. परीक्षेच्या वेळेला बोंब मारू नका. परीक्षा के समय नाचना नहीं. परीक्षेच्या वेळेस नाचत बसू नका. परीक्षा के समय क्या करना है? त्यावेळेला काय करायचं? स्थिर खड़ा होना है. स्थिर उभं राहा. और बाइबल कहती है बायबल सांगतं हर एक अधिकार परमेश्वर ने हमें दिया. प्रत्येक अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलाय. निसर्ग के ऊपर अधिकार दिया, निसर्गावर अधिकार दिला, आत्मिक अधिकार दिया, आत्मिक अधिकार हर दिला. एक प्रकार के अधिकार खुदा बाप ने हमें दिया. प्रत्येक प्रकारचे अधिकार परमेश्वराने उस दिले. अधिकार का इस्तेमाल त्या करना अधिकाराचा उपयोग करा. यीशु देखना चाहता था. येशूला बघायचं जो होतं. वचन बोया है जे वचन पेरलंय वो काम कर रहा है कि ते नहीं. काम करतंय की नाही? काम नहीं कर रहा था, काम नव्हतं करत. काम ही नहीं कर रहा था, कामच नव्हतं करत. बॉम्ब मार रहा था. बोंब मारत होते. यीशु को उठाया, येशूला उठवलं, धक्का मार के उठाया. धक्का मारून उठवलं. समझ में नहीं आ रहा तेरे को? कळत नाही का तुला? हम मर रहे हैं, आम्ही मरतोय, हम मरेंगे, तू भी मरेगा, आम्ही मेलो तूही मरशील, कुछ तो कर. काहीतरी कर. यीशु ने बोला चुप बैठ, येशू म्हटलं चुप्प राहा, चुप. गप्प बसा. यीशु उठे. येशू उठले. ए, आंधी आंधी तुझे कहता हूँ तुला सांगतो रुक जा, थांब, रुक जा. थांब.
कुछ ही सेकंड के अंदर आणि काही सेकंदात बाइबल कहती है बायबल सब सांगतं कुछ शांत हो गया। सर्व काही शांत वो झालं. खुदा हमारे साथ है, तो परमेश्वर आमच्या सोबत वो आहे. खुदा हमारे साथ है। तो परमेश्वर आमच्या सोबत आहे. अनुभव किया वचन का? वचनाचा अनुभव घेतला का? आंधी तूफान को कभी जिंदगी में रुकाया? वादळ आणि वारं कधी थांबवलं का हो जीवनात? इतना परेशान कर दो आंधी तूफान को भी, आंधी तूफान भी बोलने लगे बाबा ये अंबुजा सीमेंट का मजबूत जोड़ है, हटेगा नहीं। आणि त्या वादळ वाऱ्याला तुम्ही इतकं परेशान करा की ते सुद्धा दमून जायला पाहिजे. कौन सा सीमेंट वापरा? कोणतं सिमेंट आहे? ये फेविकोल का मजबूत जोड़ है, टूटेगा। ये पवित्र आत्मा का मजबूत जोड़ है, टूटेगा। ये वचन का मजबूत जोड़ है, टूटेगा, टूटेगा, टूटेगा। दिसायला पाहिजे. कुछ लोगों के दिल, ऐका, हमारा जीवन संघर्ष का जीवन है, आमचं जीवन हे संघर्षमय आहे. हमारा जीवन परेशानियों का जीवन है, आमचं जीवन त्रासाचं जीवन आहे. हमारा जीवन बड़े कठिन में जीवन है। आमचं जीवन कठीण आहे. उस जीवन में चलना है, त्या जीवनामध्ये और चालायचं ये आहे. हमारी ट्रेनिंग है, आणि ते आमचं प्रशिक्षण ये आहे. हमारी ट्रेनिंग ते है। आमचं प्रशिक्षण आहे. एक बाज जो पक्षी आसमान में ऐसे नहीं उड़ता, आणि बाज पक्षी आकाशात अशीच काही भरारी घेत नाही. एक कमांडो ऐसा नहीं बनता, एक कमांडो असाच बनत नाही. काफी चीजों से गुजरना पड़ता है। बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं हम लागतं. तैयार हैं, आम्ही तयार आहोत हम का? तैयार हैं। आम्ही तयार आहोत आइए का? खड़े सुनिए सुनिए, आप मेरे पास में देखिए, लास्ट में प्रार्थना कर रहा हूँ। एक शेवटचं माझ्याकडे पहा. हम प्रभु के साथ ईमानदार बनेंगे। आम्ही देवासोबत प्रामाणिक राहूया. जो भी हमारे जीवन में होगा, आप उसको सकारात्मक लेंगे या नकारात्मक लेंगे? जे काही तुमच्या जीवनामध्ये घडेल तुम्ही सकारात्मक घेणार का नकारात्मक घेणार? क्यों? का? क्योंकि हमें मालूम है मेरा परमेश्वर नकारात्मक नहीं, मेरा परमेश्वर कारण सकारात्मक आम्हाला है। माहित आहे की आमचा परमेश्वर नकारात्मक नाही, तो सकारात्मकच आहे. होय और आमीन में है, तो होय आणि आमेन आहे. वो होय और आमीन में तो है। होय आणि आमेन आहे. इसलिए ईमानदार रहना। आणि म्हणून प्रामाणिक राहा. एक बार एक राजा ने अपने मंत्री से पूछा, एकदा एका राजाने आपल्या मंत्र्याला विचारलं. मंत्री से कहा, मंत्र्याला म्हटलं, हमारी जनता बहुत ईमानदार है आपली जनता फार प्रामाणिक और आहे हमें बहुत प्यार करती है। आणि आमच्यावर फार प्रेम करते. मंत्री ने बोला, मंत्री म्हटला, राजा सलामत रहे, राजा सलामत राहो. आपके राज्य में कोई भी ईमानदार नहीं है, तुमच्या राज्यात कुणीच प्रामाणिक और ये नाही. मैं साबित करके दिखा आणि सकता हे मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. हूं। मंत्री राजा बड़ा परेशान हुए, आणि राजा फार परेशान झाला. वैसा हो ही नहीं सकता, असं असूच शकत नाही. चलो साबित करके दिखाओ। चला दाखवा. मंत्री ने ढिंडोरा पिटवाया आणि मंत्र्यांनी दवंडी पिटवली. कि राजा ने एक भोज तैयार किया है, राजाने एक भोजन तयार केलंय. सारी प्रजा को बुलाया है, सर्व प्रजेला आमंत्रण आहे. लेकिन एक काम करना, पण एक काम करायचं, कल सुबह मतलब सूरज उगने से पहले उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या आत ऐसी ऐसी जगह पर एक कढ़ाई रख दी गई है, अशा अशा जागेवर एक कढई ठेवली. और सबने एक लोटा दूध लाकर डालना है। आणि सगळ्यांनी एक लोटा दूध त्याच्यात टाकायचं. प्रजा ने सोचा, प्रजाने विचार केला, मैं क्या करूंगा दूध डालकर, मी दूध टाकून काय करणार आहे? मेरा बाजू वाला दूध डालने वाला है ना, माझा बाजूवाला तर टाकणारच आहे ना दूध. तो मैं एक लोटा पानी लेकर जाता तर हूं। मी एक लोटा पाणी घेऊन जातो. और पूरी प्रजा यही सोच रही है, आणि सगळी प्रजा हाच विचार करते. और सबने सूरज उगने से पहले उस कढ़ाई के अंदर पानी डाल आणि दिया। सगळ्यांनी सूर्य उगवायच्या आधी त्या कढईमध्ये पाणीच टाकलं. पूरा पानी था। अख्खं पाणीच होतं. राजा आए, राजा आले, मंत्री आए, मंत्री आले. मंत्री ने बोला देखो आपकी प्रजा आपसे प्यार नहीं करती, मंत्री म्हटलं बघा तुमची प्रजा काय तुमच्यावर प्रेम करत नाही. एक भी लोटा दूध नहीं आया। एक लोटा दूध आलं नाही. सबने क्या सोचा, सगळ्यांनी काय विचार केला, बाजू वाला तो डालेगा ही ना, शेजारा तर टाकलच और ना. जब मैं पानी डालूंगा किसी को पता भी नहीं आणि चलेगा। मी पाणी टाकलं कुणाला कळणार पण नाही. इसलिए बाइबल कहती है म्हणून बायबल सांगतं कोई विश्वास योग्य नहीं है, कोणीच विश्वास योग्य नाहीये. एक भी नीतिमान नहीं है। एकही नीतिमान नाहीये. सुनिए, ऐका, हमें ईमानदार बनना है, आम्ही प्रामाणिक व्हावं. हम ईमानदार रहे। आम्ही प्रामाणिक असावं. वचन का कार्य हमारे अंदर है कि नहीं, विश्वास योग्य रहना, वचनों का कार्य हमारे जीवन में है। वचनाचं कार्य आमच्या जीवनामध्ये आहे की नाही ते आम्हाला पाहायचंय. वचन विश्वास योग्य है, वचन विश्वास योग्य आहे. हम विश्वास योग्य हैं आम्ही विश्वास योग्य आहोत का? कि हमारा जो देना है प्रभु को हम दे रहे हैं क्या, आमचं देणं आम्ही परमेश्वराला देत आहोत वो का? कुछ भी हो, मग ते काही असू दे. मेरा जीवन, माझं जीवन, मेरा टाइस, माझं 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 10वा भाग, मेरी सेवा। माझी सेवा. मैं धन्यवाद देता हूँ सब कुछ भाइयों के लिए, चर्च के लिए खड़े रहते हैं। मी काही भावांसाठी परमेश्वरचे आभार मानतो. ते नेहमी तयार असतात आप चर्च. मेरे राइट हैंड साइड में देखेंगे पत्थर से रचा हुआ एक चीज मिलेगा आपको, आणि माझ्या उजव्या हाताला तुम्ही पाहाल
खाली तर एक दगड रचलेली आहेत अगले बार आओगे तो उसमें पानी मिलेगा आपको. आणि पुढच्या रविवारी येतील त्याच्यावरनं पाणी वाहत असलेलं पाहाल. उन्होंने खुद होकर बोला, मी स्वतःहून म्हटले मुझे करना है दादा. मला करायचं दादा, मैंने आपको जो करना है करिए. तर तुम्हाला काय करायचं करा. हम चर्च को अपना जीवन देने वाले आम्ही लोग हैं. चर्चला आपलं जीवन देणारं लोक असायला हवं. चर्च के लिए खुदा बाप ने अपनी जान दे दिया. चर्चसाठी परमेश्वरानं आपलं प्राण दिलाय. उसने अपने चर्च को बनाया. त्याने आपली मंडळी अब बनवली. हमारा समय है, आता समय हम आमचा चर्च के लिए खड़े हो जाएं, आम्ही चर्चसाठी उभे राहू, कुछ करें. काय करूया. आइए प्रार्थना करें. इस समय या आपण प्रार्थना करूया, अपने जीवन को परखें. आपलं जीवनाची आपण पारख करूया. आज जो भी हमारे जीवन में हो रहा है, आज जे काही आमच्या जीवनामध्ये घडत आहे सुनिए, ऐका, हमारे भले के लिए. आपल्या भल्याचं आहे. शिकायत ना करें. तक्रार करू नका. हर एक वचन हमारे जीवन का अनुभव बनना है. प्रत्येक वचन आमच्या जीवनाचा अनुभव असायला हवं. हम ट्रेनिंग में हैं. आम्ही प्रशिक्षणामध्ये आहोत. एक कमांडो की तरह जीवन व्यतीत करना, एक कमांडो सारखं आपलं जीवन व्यतीत करायला हवं. बाज के जैसा बनना है. बाज पक्षाप्रमाणे व्हावं, पक्षियों का राजा. पक्ष्यांचा राजा. हमें भी राजा जैसा जीना है. आम्हाला देखील राजाप्रमाणे जगायचं. दुख सहन करते हुए, संघर्ष सहन करते हुए, दुख को सहन करते हुए आगे बढ़े. दुःख सहन करत संघर्षाला सामोरं जात पुढे जायचंय. आइए प्रशिक्षण दे. या आपण प्रशिक्षित होऊया. वचन सिखाएगा, वचन शिकवेल, वचन तैयार करेगा, वचन तयार करेल, हमारे जीवन का वो अनुभव बनेगा. आमच्या जीवनाचा अनुभव बनेल. मेरा यीशु को भी ट्रेनिंग दिया गया. माझ्या येशूला देखील ट्रेनिंग दिली गेली. बाइबल कहती है बायबल सांगतं यीशु सब बातों में हमारे समान परखा गया, येशू प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासारखाच पारखला गेला. निष्पाप निकला. निष्पाप कोकरा, वो निष्पाप निकला. तो निष्पाप निघाला. आयूब को परखा गया, इयोबाला पारखलं गेलं. अब्राहम को परखा गया, अब्रामाला पारखलं गेलं. यूसुफ को परखा गया. योसेफाला पारखलं गेलं. वो ट्रेनिंग पीरियड में थे. ते प्रशिक्षणामध्ये होते. मूसा को परखा गया मोशेला पारखलं गेलं. और उन्होंने इतिहास को रच दिया, इतिहास को रचा. आणि त्यांनी इतिहास रचला. अब हमारा समय, आता समय आमचा आहे. ट्रेनिंग ले. प्रशिक्षित व्हा. रोज ट्रेनिंग होगी. रोज प्रशिक्षण होणार आहे. जीवन के आखिरी सांस तक ट्रेनिंग होगी. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रशिक्षण होणार आहे. क्या हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? टूटना नहीं, तुटायचं नाही, बिखरना नहीं है, विखरून जायचं नाही, उदास होना नहीं है, उदास व्हायचं नाही, निराश होना नहीं है, निराश व्हायचं नाही, छोड़ना नहीं है, सोडायचं नाही, लोगों का सुनना नहीं है, लोकांचं ऐकायचं नाही, शिकायत नहीं करना. तक्रार करायची नाही. जो भी मेरे जीवन में हो रहा जे है काही माझ्या जीवनात घडतंय समझ लें, समजून घ्या. मैं ट्रेनिंग में हूं. मी प्रशिक्षणामध्ये आहे. पास कहते जाना, मैं पास होऊंगा. आणि असं म्हणा की मी पास होणार आहे. कमांडो कहता है पास हो जाएगा, कमांडो म्हणतो की पास होईल. वो खुद को बोलता है. तो स्वतःला म्हणतो और थोड़ी दूर, अजून थोडे लांब, और थोड़ी दूर, अजून थोडं लांब, और थोड़ी दूर, अजून थोडं तू लांब. मंजिल तक पहुंचेगा. तू तुझ्या ठिकाणी पोहोचशील. कहे खुद को स्वतःला म्हणा और थोड़ी दूर, अजून थोडं लांब, हम पहुंच जाएंगे मंजिल पर. आम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचू. बाइबल कहती है बायबल सांग तेरी परीक्षा तेरी शक्ति सहने से आगे नहीं होगी. तुझ्या शक्ती पलीकडे तुझी परीक्षा होणार नाही. अगर हो भी गई, आणि झाली तरी तुझे निकालने का सामर्थ्य खुदा रखेगा. त्यातून काढण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. टूटना नहीं, बिखरना नहीं, तुटायचं नाहीये, तुटायचं नाहीये. कमांडो की तरह जीवन जिए. कमांडो सारखं जीवन जगायचं. लेकिन उसके लिए ट्रेन होना पड़ेगा. पण त्याच्यासाठी प्रशिक्षित व्हावं लागेल. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो. तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू पुन्हा एकदा तू आम्हाला शिकवलं की आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रशिक्षित असावं. आमच्या सेवेकरता आमचं आत्मिक जीवन प्रभूजी जे पारखलं जाणार आहे प्रभू बापा, आमच्या प्रशिक्षणाअभावी प्रभू आम्ही तुटू नये, आम्ही आशाहीन होऊ नये. तर प्रभू आम्ही तुझा हात धरून
प्रभूजी तुझ्या संगतीने प्रभू आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल पूर्ण करावी, आम्ही आमच्या जीवनाची आमच्या सेवेची धाव आम्ही पूर्ण करावी प्रभूजी. ते लागणारं बळ तू आमच्या पायांमध्ये दे, ते लागणारं बळ तू आमच्या जीवनामध्ये आमच्या प्राणामध्ये दे प्रभू. आणि प्रभू जसा बाज पक्षी उंच भरारी घेतो प्रभू, तशी उंच भरारी घेण्याकरता आमच्या पंखांमध्ये तू ताकद घाल प्रभूजी. आम्ही या जमिनीवरती राहण्याकरता बोलवलं गेलेलो नाही आहोत प्रभू, तर आम्ही आकाशामध्ये उंच झेप घेण्याकरता बोलवलं गेलेलो आहोत प्रभू. त्याकरता तू आम्हाला प्रशिक्षित कर, तू आम्हाला तयार कर, तू आमचा स्वभाव, आमचे विचार, आमचे आचार प्रभू ते तू तोड, तू मोड आणि जसे तुला हवेत प्रभू तसे तू आम्हाला तयार कर. हो, त्या प्रशिक्षणामध्ये तू आम्हाला घेऊन जा प्रभू. आमचं मन, बुद्धी, विचार तू तयार कर प्रभू. आणि प्रभू तू आम्हाला पूर्ण एक कमांडो तयार कर प्रभूजी. परिस्थित्या येतील प्रभू, वादळ आणि वारं येईल प्रभू, पण आम्ही त्याचा सामना करणारे असू, कारण की या सर्वाचा अधिकारी तू आहेस जो आमच्या सोबत आहे परमेश्वरा. धन्यवाद देतो, पुन्हा एकदा तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो. आणि बापा हे जे आमचं विश्वासरूपी जहाज आहे हे बुडू देऊ नको प्रभूजी, प्रशिक्षणाअभावी बुडू देऊ नको, अशीच आम्ही तुझ्याकडे विनंती करत प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.